नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे आणि 2024 ची ही जी निवडणूक कशी होणार याची सर्वत्र चर्चा जोरदार सुरू आहे. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अगदी चुरशीची लढत होणार आहे आणि घराघरात मनात हृदयात असणारे असे व्यक्तिमत्व कोण असणार आहे हे सर्वांना लक्षात आलंच असेल आणि माझ्यासोबत आहेत कामाचा माणूस म्हणजेच राजूभाऊ उमरकर. मी तुमचं स्वागत करतो. या निवडणुकीमध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे वेगवेगळ्या कामाची. मागील 20 वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय वेगाने काम करताय आणि स्वतःला झोकून दिलाय. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत घेऊन तुम्ही कार्यामध्ये वाहून घेतलाय. मात्र मागील आपण काही बघता तो सोडून आपण परत कामाला लागता. ही गोष्ट सर्व मनसैनिकांना आणि जनतेच्या लक्षात आहे. यावेळेस तुमचं काम काय असणार आहे? काय असणार आहे मनसेचा अजेंडा? एक तर सर्वप्रथम आपले आभार. 2024 ची निवडणूक लागली, परंतु निवडणुकीसाठी काम करणं किंवा निवडणुकीत आपण उभे आहेत म्हणून 2-4 महिने अगोदर उठून काम करणं हे मला कधी जमलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर मी 3 विधानसभा लढलो आजपर्यंत. 2009 लढलो, त्याच्यामध्ये मला अतिशय नवखा उमेदवार होतो, त्यावेळेस मला चांगले मतदान मिळाले. त्याच्यानंतर 2014ला निवडणूक लढलो, म्हणजे 2009ला मी पराभूत झालो. परंतु पराभूत झालो तर मी घरात नाही बसलो, कारण मला ज्या जनतेने मतदान दिलं होतं 12-12.5 हजार मतदान, त्यांचं मतदान व्यर्थ जाऊ नये, त्यांना असं वाटू नये की आपलं मतदान जे केलेलं आहे ते आपण चुकीच्या माणसाला केलं, त्यांना पश्चाताप होऊ नये म्हणून त्यांच्या मताच्या बळावर मी पुन्हा एकदा उठलो. मला माहिती होतं की आपण नवखे आहेत, माझ्यासमोर धनाढ्य, आजही तीच परिस्थिती आहे, परंतु धनाढ्य लोक उभे आहेत. मी पराभूत झालो तरी दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कामाला लागलो. 2014ला तर मी 12व्या की 13व्या फेरीपर्यंत आघाडीवर होतो, परंतु मोदीची लाट ही आली आणि एक नवखा माणूस निवडून आला. असो 2019ला सुद्धा ती लाट ओसरली नव्हती. त्याच्यामुळं जे मला मतदान पडत गेलं त्या मतदानाचा आदर मी करत गेलो आणि त्या मतदानाचा आदर करता करता 2024 उघडलं. मला तर आठवते की पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत मी कधी थांबलो नाही, कधी डगमगलो नाही, कधी भिलो नाही. जनतेसाठी जे काही करता येईल, जे जे जनतेने सांगावं, मायबाप जनता म्हणून मी ते करावं. मग जनतेने काही का सांगू नये, जनतेने काही का सांगू नये, अनेक कामं तुम्हाला सांगितले आणि तुम्ही ते केली. सगळ्यात महत्वाचं की आपण पहिले कर्मचारी वर्गांकडे बघू की शेतकरी बांधवांना जो जगाचा पोशिंदा आहे पण त्याच्याचकडे दुर्लक्ष आहे, तो दुर्लक्षित घटक झालेला आहे. या दुर्लक्षित घटकासाठी तुम्ही वारंवार काम केलं आणि वारंवार काम करत असताना या शेतकरी राजाला तुम्ही न्याय कितीदा मिळवून दिला? जसं त्यांच्या मालाला भाव मिळत नाही यासाठी तुम्ही काय काय केलं? एक तर शेतकऱ्याची परिस्थिती ही फार दिवसेंदिवस नाजूक होत चाललेली आहे. आता नाजूकही म्हणता येणार नाही, फार वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे. आज सोयाबीन 2500 रुपयाच्या भावाने चाललाय आजचा रेट, आणि 2500 रुपये जर सोयाबीनला भाव मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी त्यांनी लावलेली लागत तर सोडा, त्याच्या मेहनतीचा मोबदला सुद्धा त्याला मिळत नाही. त्याची 2400 रुपये रोजी निघत नाही आणि एकीकडे तेल वाढलं, मग जो उगवतो त्याच्या पिकाला भाव नाही. अनेकशा समस्या आहेत हो, शेतकऱ्याच्या जागोजागी समस्या आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहतो आणि मला इथं वेदना होतात आणि जे काही माझ्याच्यानी शेतकऱ्यांसाठी करणं होतं. तुम्हाला जर माहिती असेल तर साधा शेतात जायला पांदन रस्ता नाही, किती हाल होते त्या शेतकऱ्याची स्वतःचं पीक काढल्यावरती घरापर्यंत आणायला किंवा पेरणी करण्याच्या दिवसामध्ये. मध्यंतरी अवकाळी पाऊस जर पडला तर तो शेतात जाऊ शकत नाही, अतोनात नुकसान होतं शेतात न पोचल्यामुळे. पण याची कुणाला कदरच नाही आणि हे ज्यावेळेस मी पाहतो ना त्यावेळेस चीड येते मनाला की मी आणखीन काय करू शकतो यांच्यासाठी. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करू शकता हा प्रश्न महत्वाचा. आणि मधात राजसाहेब आले होते, आम्हाला सत्ता द्या, आम्हाला निवडून द्या. पत्रकार बांधव नेहमी प्रश्न विचारतात.
तर शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न जो आहे तो खूपच महत्वाचा. मागील अनेक वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, ते 24 तास देऊ शकत नाही, मोफत नको आहे, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजीव उंबरकर या भागातील शेतकऱ्यांसाठी काय करताय? एक तर तुम्ही पाहिलं की रात्री बेरात्री मला शेतकऱ्याचे फोन येतात की दादा लाईन गेली, तर मी तेवढ्या रात्री त्या अधिकाऱ्याला विनंती करतो. विनंती नाही ऐकली तर मग माझ्या स्टाईलनी करतो, परंतु त्याला लाईन मिळेल कशी मिळेल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहतो. माझ्यावर अनेकसे विरोधक आरोप करतात की हा रागिष्ट आहे, हा मारतो. ज्यावेळेस समोरच्याची हाल पाहतो ना, आणि जर बोलून लेखी देऊन सगळं करून पाया पडूनही जर जमत नसेल, त्यांना अक्कल येत नसेल, तर माझ्याजवळ शेवटचा पर्याय उरतो. मला तर कसं आहे की मला शेतकऱ्याचं माझं काम करायचं आहे, मग ते कुठल्याही स्तरावर गेलं तरी चालेल. तुम्हाला जर आठवत असेल की मागच्या वेळेस फवारणीच्या वेळेस अनेकशे कास्तकार फवारणी केली की मृत्युमुखी पडायला लागले होते. पॅरालिसिसचे अटॅक यायला लागले होते, कुणाच्या किडन्या जायच्या, कुणाचं शरीरात बाधा व्हायची, कुणाचे डोळे गेले, दृष्टी गेली, कुणाची बहिरेपण आलं, म्हणजे अपंगत्व त्याच्या आघात आलं. आणि ज्या दिवशी मग ही गोष्ट मी आमच्या नांदगावकर साहेबाला सांगितली, तर नांदगावकर साहेब हा माणुसकीतला माणूस आहे. नांदगावकर साहेब लगेच बोलले की राजू, मी आज संध्याकाळच्या फ्लाईटने निघतो, आपण दवाखान्यात जाऊया. आम्ही दवाखान्यात गेलो आणि त्यावेळेस ती परिस्थिती पाहिली ना यवतमाळची, ते ढोरं टाकल्यासारखी, ढोरं आपण जसे कोणतो तसे जनावरांसारखे एका रूम मध्ये शेकडो कास्तकार पडलेले, ते 4-4 फूट असे वर झटके द्यायचे, ते उडायचे, पडायचे खाली. खेळायला सलाईन लावलेली त्याला, म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा यंत्रणा नाही. आणि मग ते सहन नाही झालं मला. मी म्हणलं याचा तोडगा निघल्याशिवाय मी इथून हलणार नाही. कारण कसं आहे की आज एवढे जण आहेत, उद्या आणखीन आकडा वाढू शकतो, परवा आणखीन आकडा वाढू शकतो. याच्या खोलापर्यंत आपण जायला पाहिजे. माझा कास्तकार फुकट पडलेला नाही, रस्त्यावर पडलेला नाही साहेब, त्याची किंमत यांना येत नाहीये, एवढाच एक फरक आहे. मग त्या दिवशी त्या कृषी ऑफिसमध्ये गेलो आम्ही, कृषी जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, त्याला विचारलं, म्हणलं साहेब नेमका काय प्रकार आहे, फवारणी केल्यानंतरच का मरतोय. त्यांनी माझ्यासमोर फाईल टाकली की आम्ही शासनाला कळवलं. मी म्हणलं काय कळवलं साहेब? तो म्हणाला की आम्ही शासनाला कळवलं की कास्तकार हा दारूच्या अधीन गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याची प्रतिकार शक्ती ही कमी झालेली आहे. अरे डोकं सरकलं ना. जर त्यांनी शासनाला असा रिपोर्ट पाठवला तर शासन कशाला मदत करणार आहे कास्तकाराला? शासन कशाला त्या खोलापर्यंत जाणार आहे? यांनी खोटा रिपोर्ट पाठवला, अक्षरशः खोटा रिपोर्ट पाठवला की शासन म्हणजे याची रोग प्रतिकार शक्ती कमी म्हणजे काय? म्हणजे तो जो फवारणी करतोय त्या फवारणीच्या औषधांनी तो किडा मरत नाहीये, ती कीड मरत नाहीये, त्याची रोग प्रतिकार जास्त आहे का माणसापेक्षा? आणि मग तो डोकं सरकलं, ती धिंगाणा झाला. त्याच्यानंतर विरोधी पक्षांनी माझ्यावर अनेकशा खोट्या केसेस दाखल करायला लावला, माझा PCR घ्यायला लावला, मला 17-18 दिवस जेल घडवली. हरकत नाही, पण मला जेल घडली. त्याच्यामध्ये झालं असं की ते आंदोलन एवढं तीव्र झालं की त्याच्यामध्ये सगळे न्यूज चॅनल आले, सगळे पत्रकार आले. त्यांचा तर मी शतशत आभारी आहे. जरी मी आंदोलन केलं तरी त्यांनी ते आंदोलन उचललं. त्याच्यामध्ये तुमचं BBC म्हणून जे नेटवर्क आहे, जे वर्ल्ड मध्ये दिसतं, त्यांनी सुद्धा बातमी कव्हर केली. आणि ती BBCला आणि इतर चॅनलला ज्यावेळेस त्या बातम्या लागल्या, प्रामुख्याने सगळ्याच चॅनलला लागल्या, आणि ते ज्यावेळेस जगात गेलं की कास्तकाराची हे आलं, त्यावेळेस शासन खरबडून जागं झालं. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथे यावं लागलं, दवाखाना सुधारला, डॉक्टर्स आले, अनेकशा चांगल्या औषधी आल्या, ज्यांना अपंगत्व आलं, ज्यांची हे झाली, मृत्यू झालेला आहे, त्यांना मोबदला मिळायला सुरुवात झाली. म्हणजे काय? म्हणजे मनसेचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं केलेलं आंदोलन यशस्वी झालं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की माझ्या मनात जे होतं की याच्या खोलावर गेलं पाहिजे. 8 दिवसात बोगस औषधीचा कारखाना आपल्या कळंब इथे आढळला, त्याला अटक झाली, त्याचा कारखाना सील झाला. म्हणजेच काय, तर हे अधिकारी आणि हे चक्र सगळं त्या कारखानेदाराच्या खिशात होतं. आणि एवढ्या जणांचे जीव गेले, कुणाला लक्षात नाही आलं. आणि ज्यावेळेस माणूस म्हणून आपण पाहू ना, त्यावेळेस वेदना आपल्यालाही होतात. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जागेवर स्वतःला पाहाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं हे चाललं काय. तुमचा प्रश्न BBC पर्यंत गेला आणि तेव्हा शासन खडबडून झालं.
राजसाहेब ठाकरेंचं सुद्धा असंच आहे आणि तुमचं म्हणजे तुमच्या दोघांचं ट्युनिंग एकच आहे. एकच प्रश्न आहे. मी राजसाहेबांचे नेहमी भाषण ऐकतो. तुमचं भाषण राजसाहेबांचं सेम आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल आणि भारतामध्ये शेतकऱ्यांचं नावावरच राजकारण करतात. तर या सरकारवर अंकुश लावण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा पद्धतीने करतात? कसं आहे दादा, की आजपर्यंत ज्यावेळेसपासून मला राजकारण समजायला लागलं त्यावेळेसपासून आजपर्यंत पाहिलं मी की इथं जे जे उमेदवार गेले, मला कुणाला वाईट म्हणायचं नाहीये, त्यांच्यात सुधारणा झाल्या तर ठीक, पण जे जे उमेदवार निवडून म्हणून गेले, इथलं प्रतिनिधित्व करत आमदारकीपर्यंत पोहोचले आणि त्या सभागृहात गेले, शपथ घेतली, सगळं झालं, परंतु माझ्या कास्तकाराच्या अडचणी आजपर्यंत त्या सभागृहात यांनी मांडल्याच नाही, हे बोललेच नाही. यांना कशाची लाज वाटते मला ते कळलंच नाही. आणखी माझ्या डोकंच चालत नाही की असे माणसं निवडून येतात आणि माझ्या कास्तकाराची हाल होते, माझ्या युवा बेरोजगाराची हाल होते, माझ्या मतदारसंघ पूर्ण वाऱ्यावर सुटलेला आहे. रस्ते पाणी म्हणजे काय विकास का हो? रस्ते म्हणजे विकास का? आणि करोडोचे रस्ते करायचे, करोडो रुपये त्याच्यात खायचे आणि शेतकरी मरू द्यायचा. आज शेतकऱ्याच्या पाठोपाठ युवकाच्या आत्महत्याचं सत्र या मतदारसंघात सुरू झालं. काय म्हणजे काय चुकी काय या मतदारसंघातल्या जनतेची चुकी तर मला सांगा तुम्ही हो. जो कोणी उमेदवार निवडून येतो तो गडगंज होतो आणि कास्तकार आहे त्याच्यापेक्षा परिस्थिती खाली जाते. माझं तर म्हणणं असं आहे, आता या बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मी नेहमी भाषणामध्ये हे बोलतो की तुम्ही जे बोलले मला की तुम्ही काय करणार, मी आज तुमच्या समोर सांगतो आणि या वणीकर जनतेला, वणी मतदारसंघाला सर्वांना माहितीये की मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे मी करतो ते लोकांसाठी करतो. मी तुम्हाला एक शब्द देतो की मी ज्या दिवशी आमदारकीची शपथ घेईल ना, अख्खा सभागृह हालून टाकील मी, जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही ना. कारण मी एकटा आमदार नसेल, माझ्या वणीतील सर्व मतदार आमदार असतील आणि त्यांचे परिपूर्ण प्रश्न हे त्या सभागृहात मांडून त्याला न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही संघर्ष करू आणि निश्चित न्याय मिळवून देऊ. राजूभाऊ म्हणतायत की शेतकऱ्यांनी आणि मतदारांनी राजूभाऊंना निवडून दिलं तर पहिला प्रश्न आणि सभागृह गाजवणार की शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करतात आणि त्या शेतकऱ्यांनाच दुर्लक्षित घटक करून टाकलेला आहे. आपल्याच मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. तुम्ही जे नेहमी म्हणता की रस्ते आणि रस्त्यांचा विकास म्हणजेच विकास होतो, रस्ते बांधले पाहिजे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपल्या मतदारसंघामध्ये प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. हे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजू उंबरकर निवडून आल्यानंतर काय करणार? कसं आहे की याचं सोपं गणित आहे. करणारा राहिला तर सर्व काही होतं. आता तुम्ही जर पाहिलं असेल की गेल्या 18 वर्षापासून जनता मला पाहते, परंतु माझ्या हातामध्ये काही नसताना मी जर सगळे प्रश्न सोडवत असेल, सगळ्याच्या कामी येत असेल, तर मला माझ्याजवळ प्लॅनिंग आहे. ह्या मतदारसंघाचं प्लॅनिंग नियोजन माझ्याजवळ तयार आहे की मी जिथं जन्मलो, मी जिथं वाढलो, जी माझी जन्मभूमी आहे, जी माझी कर्मभूमी आहे, त्या जन्मभूमीला, त्या कर्मभूमीला न्याय कसा द्यायचा, युवकाला न्याय कसा द्यायचा. आता प्रदूषणचा प्रश्न आपण घेतला. प्रदूषणमुळे किती हाल होते जनतेची. किडनीचे आजार होत आहेत, किडन्या फेल होत आहेत, महिलांना स्तन कॅन्सर होत आहेत, गर्भाशयाच्या पिशवीला गाठी होत आहेत, किंबहुना कॅन्सर सारखा भयानक रोग होतोय, श्वासनाचे रोग होत आहेत, डोळ्यांचे रोग होत, डोळ्यांचे आजार होत आहेत. त्याच्यामध्ये स्मृती लोकांची कमी होत चालली, विचार करण्याची शक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती कमी होत चालली, बहिरपण येत आहे, डोळ्यात दिसणं कमी होत आहे, नपुंसकता येते आहे. अशा अनेकशा गोष्टी या प्रदूषणामुळे होतात, परंतु यांना कुणाला दिसत नाही, कारण यांना त्याचं काही घेणं देणंच नाही ना. जनतेसोबत यांची नाळ जुडलेली नाहीये. हा सत्तेवर सध्या जे आहे, तर तुम्ही याबाबत त्यांना कधी विचारणा केली नाही का? अरे मला एक सांगा की केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची, हाकेच्या अंतरावर नागपूर आहे, तिथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री तुमच्याच पक्षाचे इथं बसलेले आहेत, केंद्र पण आहे
आणि महाराष्ट्र शासन पण आहे. मग एवढे सगळे असताना इथल्या लोकांसाठी तुम्ही काही करू शकत नाही, हे दुर्भाग्य नाही का? मग जर त्यांना थोडी जरी लाज असली असती ना, तर त्यांनी राजीनामा टाकायला पाहिजे होता की हे माझ्याच्याने होत नाही, मी जनतेचा छळ करू शकत नाही. परंतु असं न होता पुन्हा उमेदवारी, म्हणजे आपण काहीच करायचं नाही. मला वास्तविक पाहता बोलायला नाही पाहिजे, परंतु आहेत ना आणखीनही त्यांच्या पक्षामध्ये चांगले लोक आहेत, चांगला विचार करणारे लोक आहेत, पुन्हा त्यांनाच उमेदवारी का? कारण काय? म्हणजे काम शून्य. बरं, आता वेकोलीमुळे प्रदूषण वाढतं, प्रामुख्याने वेकोलीमुळे प्रदूषण वाढतं, कोळसा खाणीमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. मग मी जर आमदार राहिलो असतो तर मी वेकोलीच्या खदानी पहिल्यांदा बंद केल्या असत्या आणि त्यांना मागणी केली असती, या सगळ्या रोगाचं कारण वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आहे आणि याकरिता तुम्हाला जर खदानी आमच्या इथं चालवायच्या असतील, म्हणजे शासनाचं आपल्याच देशाचं काम आहे, परंतु त्यालाही नियम आहेत सगळे, चालवायचं असेल तर तुमच्या फंडातून माझ्या वनी क्षेत्रासाठी 7 स्टार हॉस्पिटल इथं उपलब्ध झालं पाहिजे, जेणेकरून ह्या सर्व आजारावर इलाज झाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्यांचं इथं काही पायपोस नाहीये, कुठलाही नियम पाळला जात नाही. डस्ट का उडते, मग त्याच्यावर काय परिणाम होतो, मग ती कशी थांबवल्या जायला पाहिजे, खदानी किती खोल गेल्या पाहिजे, ब्लास्टिंग कसं झालं पाहिजे, खदानी ऍक्वायर करायच्या अगोदर तिथले शेतकरी, तिथले राहणारे नागरिक, त्यांचं स्थलांतर झालं पाहिजे, त्यांना व्यवस्थित सर्व पुरवठा झाला पाहिजे. ह्या गोष्टी होतात का? होताना दिसत नाही. नाहीच होत आहे. आणि एक नियम आहे, पाणी मारला पाहिजे रोज, पण पाणी मारत नाही. पाणी मारायची गरजच नसू नये, हा पाणी शेवटचा पर्याय. पाणी मारण्याची गरजच नसू नये. आज जगामध्ये एवढी यंत्रणा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की मध्यंतरी मुंबईमध्ये पोल्युशन वाढलं, तर मुंबईमध्ये पोल्युशन वाढलं, तिथं लोक राहतात, आम्ही काय जनावर आहेत, त्यांनी वरून पाण्याचा छिडकाव केला. यंत्रणा आहेत ना, यंत्रणा नाही का? तुमच्या बॉबकॅट एक कंपनी आहे, त्याच्याकडं सफाई करणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरी आहेत, म्हणजे एक मला असलेली कंपनी माहिती आहे, अशा अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा असतील. त्या यंत्रणाचा आपण का नाही वापर करत? त्याच्यानंतर कोळशाचे डंपर पॅकवाले येतात, म्हणजे कोळसा भरल्यानंतर तो ऑटोमॅटिक पॅक होऊन जाईल. हे ताडपत्री टाका म्हणून सांगतात. ताडपत्री नाम मात्र ताडपत्री असते, ती अर्धी फाटलेली असते, अर्धी उडत असते. तो कोळसा खाली पडत असतो, त्याच्यावरून ट्रॅफिक जाते, त्याचे धुळीचे कण तयार होतात, ते हवेत मिसळतात, ते शरीरात जातात आणि त्याच्यापासून मग आम्हाला रोग होतो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकं या कोळशाच्या धुळीमुळे खराब होत आहे, त्यांना सुद्धा आत्महत्या करावी लागत आहे. तर हे सत्र कधी थांबणार आत्महत्येचं? मी तुम्हाला एक सांगू का, या सगळ्या मुळाशी जर जायचं असेल ना, तर ह्या राजू उंबरकरला तुम्ही रिकामं नका ठेवू. मला तुमच्यासाठी काम करायचं. तुम्हाला माहिती आहे ना मी काम करतो. अधिकारानं तुम्ही मला सांगता ना की तू काम करतो, मला अधिकाराने घरातल्या सगळ्या अडचणी सांगता ना, मोठा भाऊ, लहान भाऊ किंवा मुलगा म्हणून, मला रिकामं का ठेवतात जनता, मला हेच कळत नाही. किंवा आता मोदीची लाट आली म्हणून अनोख्या माणसाला निवडून द्यायचं, आता फलाना दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात, तिसऱ्या पक्षातून चौथ्या पक्षात फिरतं चषक सारखं फिरतच आहे, त्याला उमेदवारी मिळाली म्हणून त्याच्या मागे लागायचं. अरे पण हे काम करतात कुठे सांगा ना मला. मग कसं आहे की काही निर्णय, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, काही निर्णय जनतेला सुद्धा घ्यावे लागतील, ठोस भूमिका जनतेला घ्यावं लागेल की येणारी पुढची पिढी, म्हणजे नपुंसकता हा विषय जो मी तुम्हाला सांगितला तो ऑन दी रेकॉर्ड आहे, मी खोटं बोलत नाही. आणि मग आता गर्भधारणा थांबत नाहीये, असे अनेकशे अडचणी. उद्याच्या पिढीचा विचार करणारा आहात की नाही आहात, की फक्त याची हवा आली म्हणून त्याला, त्याची हवा आली म्हणून त्याला? अरे काम करणारा माणूस एकदा त्या सभागृहात तुम्ही पाठवला पाहिजे, तुमचा आवाज त्या सभागृहात गुंजला पाहिजे. कसे नाही तो पांढरण रस्ते, कसे नाही मिळत कास्तकाराला लाईन, कसे नाही मिळत माझ्या युवकाला इथं त्याच्या हाताला काम. आज माझा युवक इथं आत्महत्या करतो. इथं मी कालच मारेगाव तालुक्यात गेलो होतो, त्या युवकाच्या घरी गेलो, एमपीएससी करणारा मुलगा, त्यांनी आत्महत्या केली. 3दा त्यांनी परीक्षा दिली, एक मार्गाने तो मुलगा मागे राहिला. आता यावेळेस पुन्हा परीक्षा देणार होता, त्याच्या डोक्यात काय आलं मला माहिती नाही, त्यांनी आत्महत्यासारखं पाऊल उचलावा.
कोण जबाबदार कोण आहे? ज्या घरचा करता मुलगा जो आई वडील मोठ्या आशेने अपेक्षेने त्याला लहानाचं मोठं करतात, त्याचं सांगोपन करतात, त्याला चांगलं शिक्षण देतात. एक टाइम तो शेतकरी स्वतः उपाशी राहतो, पण मुलाला चांगला शिकला पाहिजे त्यासाठी धडपड करतो, आणि तो वयात आल्यावर त्यांनी आत्महत्या करावी. केवढं मोठं दुर्दैव आहे. किती मोठं दुर्दैव आहे. आज घंटा त्याच्या घरात वाजली, उद्या घंटा तुमच्या घरात वाजली तर काय कराल? तुमच्या मुलाने आत्महत्या केली तर काय कराल तुम्ही? दोष कुणाला द्याल? आणि अशा वेळेस जे मी बोलतो ना, माझं डोकं सरकते. आताही माझ्या डोक्यात मुंग्या आलेल्या आहेत. म्हणजे याला जो कारणीभूत आहे ना, नेमका त्याला पकडला पाहिजे. काय वाटते तुम्हाला, कोण कारणीभूत आहे? इथलं नेतृत्व जो करतो तो कारणीभूत आहे. इथं परप्रांतीय लोक येऊन मजा मारतायत, 35-35 हजार रुपये पगार घेत आहेत. वेकोलीमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, आज जर हिशोब काढला तर मी जनतेला हेच सांगतो की ज्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा इथं फडकेल ना, त्या दिवशी माझ्या प्रत्येक घरातल्या किमान 20,000 युवकांना हा राजू उंबरकर नोकऱ्या देईल. परप्रांतीयांना आपल्या भागामध्ये कंपन्यांमध्ये कामच नाही मिळत, आणि हे लोक स्थानिकांना देत नाही, आणि नेमकं तुम्ही जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि तुमच्यावरच हे लोक केसेस लावतात, आणि तुम्हाला केसेस पेसेसला मी घेत नाही. मला माहितीये की मी चांगल्या कामासाठी, माझ्यावर का पॉकेट मारायच्या केसेस आहेत, माझ्यावर का छेडखानीच्या केसेस आहेत, नाही माझ्यावर का चोरीच्या केसेस आहेत, माझ्यावर केसेस आहेत ते माझ्या जनतेसाठी मी घेतलेल्या केसेस आहेत, आणि त्याच्यामध्ये फाशी झाली तरी चालेल, मी त्याच्यासाठी निर्भीड आहे. आणि हे जनतेला माहितीये, हे अधिकाऱ्याला माहितीये, हे कर्मचाऱ्याला माहितीये की याचं काम नाही केलं तर हा बदाडतो आपल्याला. आणि माझं काम म्हणजे काय? माझं काम म्हणजे माझ्या जनतेचं काम. माझं वैयक्तिक तर कुठलं काम असणार नाही, किंवा असलं तरी ते अडणार नाही. परंतु माझा कास्तकार, माझा युवक, माझी माता भगिनी, माझे वडीलधारी व्यक्ती, यांचं काय हो? यांचं कोण ऐकल? म्हणजे साधारण मी तुम्हाला आता सांगतो, अशी परिस्थिती आहे. जरी जामणी तालुका आपला अतिशय दुर्गम भागातला तालुका आहे, त्या तालुक्यात जर तुम्ही गेले तर तुम्ही कधीही जा, तुम्हाला अधिकारी मिळणार नाही तिथं कुठल्या कार्यालयात. बरं, आज अधिकारी आहे तर उद्या त्याची बदली झाली म्हणून कळते. त्या तालुक्यामध्ये कुठलीही सुविधा नाही. म्हणजे बस स्टँड वगैरे तर सोडा, परंतु प्यायचं पाणी सुद्धा आजपर्यंत गावापर्यंत, गावपोळापर्यंत रस्ते सुद्धा पोहोचलेले नाहीच पोहोचले. आणि तुम्ही काय सांगता हो? कोणत्या तोंडात तुम्ही गोष्टी करता? फक्त शहरामध्ये रस्त्यावर रस्ते करायचे, त्याच्यातून मलिंदा खायचा. गाव खेड्यामध्ये कुठलीही परिस्थिती नाही. शेतकऱ्यावर तुमचं लक्ष नाही, व्यापाऱ्यावर तुमचं लक्ष नाही. व्यापारी आज वणी सारख्या शहरामध्ये गांधी चौक जो आम्ही आपल्या बालपणापासून आपण पाहतो, मोठ्या गर्वाने आपण कुठलाही कार्यक्रम राहिला तर आपण त्या गांधी चौकात कार्यक्रम घ्यायला इच्छुक असतो. तिथले सर्व व्यापारी, एक तर त्या व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलं या मॉल संस्कृतीमुळे, आणि जसा कसा व्यापारी आपला तिथं व्यापार करतोय त्याच्यावर सुद्धा टांगती तलवार आहे. म्हणजे तो पिढी जात तिथं व्यापार करतोय, आणि तुम्ही त्याला उठवायची भाषा करताय, त्याला त्या दुकानातून बेरोजगार करताय. जायचं कुठं व्यापाऱ्यांनी? त्याची काय व्यवस्था केली तुम्ही? आणि ते मार्केट उठून तुम्हाला करायचं काय? एखाद्या बिल्डरच्या घशात घालायचं, हेच प्लॅनिंग आहे ना? एखादा बिल्डर पकडायचा, त्याला ते द्यायचं, त्याला त्याच्यातला काही मलिंदा द्यायचा, अर्धा मलिंदा आपण खायचा, आणि व्यापारी देशोधडी लावायचे. पण त्यांचं तर म्हणणं असं आहे की नगर परिषदेचं जर उत्पन्न वाढते त्या ठिकाणी जर आपण बिल्डिंग बांधल्या आणि वेगवेगळे गाळ्या तयार केले आणि त्याचा हरास करून उत्पन्न वाढेल. अरे पण बिल्डिंग बांधायला, सगळ्या प्रोसेस व्हायला 4 वर्ष लागतील. हो, लागतील की नाही लागणार? 4 वर्षात काय उपाययोजना माझ्या व्यापाऱ्यांची? काही नाही, उपाशी राहतील ते, कारण मार्केट उठणार, देशोधडी लागणार. तुम्हाला त्यांचं बरं, आत्ता तुमचं काय अडलेलं आहे तिथं? आत्ता तुमचं काय अडलंय? तुम्हाला तिथून आवक जास्त पाहिजे ना? मी बोलतो व्यापाऱ्यांसोबत, त्यांचा किराया वाढून घ्या, किराया द्यायला तयार होतील ते. त्यांना उठून तुम्हाला करायचं काय? मला हे तर समजून सांगा ना. तुम्हाला त्यांना उठवण्यात आनंद याच्यासाठी आहे की तो उठला की एखाद्या बिल्डरच्या घरात ते प्लांट टाकायचा पूर्ण, आणि त्याच्यामधून पैसे खायचे. मग जनतेचं काय हो? अरे नगरपालिका काय हो? नगरपालिका कशासाठी आहे? विकास करण्यासाठी, लोकांना सुविधा पुरवण्यासाठी. लोकांसाठी स्थापन केलेली पालिका आहे. मग लोकांसाठी केलेली पालिका आहे. तुम्ही अधिकारी येऊन आमच्या गावात आम्हाला शिकवता का?
तू आत्ता निवडून आला, 5-10 वर्ष झाले, तू आम्हाला खेळवणार का? यांचा कोणी विचार करायचा नाही? बरेचसे अधिकारी येतात आणि काम नाही करत, मग याच्यावर वचक हे लोक का नाही ठेवत? अरे वचक कसा राहिलो? त्या अधिकाऱ्याला तुम्ही जर सांगत असाल की मला तुझ्याकडनं 10 लाख रुपये महिना पाहिजे, 5 लाख रुपये महिना पाहिजे, तो अधिकारी काम सोडून याच्या पैशाची भरती करायसाठी तो बाकी ठिकाणी काड्या करत राहतो ना. याला पैसे लिहून द्यावे लागतात ना. आणि मी मागे कुठेतरी वाचलं की 1000 कोटी रुपये, आणि आजूबाजूला सगळीकडे पाहिलं तर आमदार महोदयाच्या जमिनी. आणि अहो लाज कशी वाटत नाही मला तर, कमाल वाटते यांची. पण आमदार साहेब तर म्हणतात की माझ्याकडे प्रॉपर्टी नाही आहे. चांगली गोष्ट आहे. निवडणूक आयोग पाहतील. अहो दिसतंय ना उघड्या डोळ्यांनी. आता माझ्याकडे नाही म्हणून सांगितलं तर काय झालं? नातेवाईकाच्या नावावर, शाळेच्या नावावर, बायकोच्या नावावर, बहिणीच्या नावावर, भावाच्या नावावर, मित्राच्या नावावर नाहीये. आता जी गॅस एजन्सी त्यांच्या तिथं आहे, त्यांच्या घरासमोर आहे. हो. गॅस एजन्सीत ते स्वतः बसतात, ती काय त्यांच्या नावावर आहे? त्यांच्या मित्राच्या मिसेसच्या नावावर आहे. हे दिसत नाही आम्हाला? अरे मूर्ख राजू उंबरकरला नाही समजा, मूर्ख राजू उंबरकर नाहीये. तुम्हाला जे काही सांगायचं झालं ते जनतेला सांगा. तुम्ही जनतेला मूर्ख बनवायचं. आणि आज तर अशी परिस्थिती हो, जनतेने सगळं ओळखलेलं आहे. जनता तेच करणार जे त्यांच्या मनात आहे. आणि म्हणून मी वारंवार जनतेला सांगतो की मी स्पष्ट बोलतो, याचा राग नका येऊ देऊ. पण मी जे उद्या होणार आहे ना ते तुम्हाला सांगतो. कारण तुमचं जेवढं दुखतं ना, तुम्हाला ठेस लागली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. अनेक वेळा तर असे प्रसंग आहेत की मला माहिती झालं आणि मी ते काम केलं, तो व्यक्ती नाही आला माझ्याजवळ. मी ही अपेक्षा करत नाही की तो माझ्याकडे याव, किंवा तो कुठल्या पक्षातून आला, तो कुठल्या जातीचा, हे तर माझ्या डोक्यालाही शिवत नाही. ते मला कळतच नाही. मला माहिती आहे की हा माझ्या मतदारसंघातला आहे, हा माझ्या परिवारातला आहे. प्रत्येक मतदार आपल्या मतदारसंघातला आहे. आपण मगाशी नगर परिषद संदर्भात बोललो. अधिकारी वर्ग खूपच त्रास देतात जनतेला. का त्रास देतात? कारण म्हणजे याची कारणं काय? वारंवार शेतकऱ्यांना यावं लागतं, गोरगरीब मजूर लोकांना त्यांचं काम होत नाही, आणि यांच्या सत्ताधारी यांच्यावर अंकुश का नाही ठेवत? तुम्हाला एक प्रश्न माहिती असेल, कदाचित तुम्ही नगर परिषदेमध्ये गेला असाल, त्या ठिकाणी टॅक्स भरणाऱ्यांची नावे लावलेली आहेत, पण त्यांच्याकडून टॅक्स अजूनही वसूल झालेला नाही. का? हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे. आता मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट. तुम्ही टॅक्स घेता ना आमच्याकडनं? हो. म्हणजे नगरपालिका टॅक्स घेते. पाणी कर घेता तुम्ही आमच्याकडून? खूप. वृक्ष कर घेता तुम्ही आमच्याकडून? हो. एकही वृक्ष लावलेले नाहीये. मी राजू उंबरकर, मी जर यांच्या बोकांडीवर बसीन ना ज्या दिवशी, त्या दिवशी यांना सरळ करेल. ही शिकवण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांची आहे. राजसाहेब जे म्हणतात ना, आम्ही सुतासारखं सरळ करू. आम्ही साहेबांचे शिलेदार आहे. साहेबांना जे अपेक्षित आहे महाराष्ट्र, तो महाराष्ट्र घडवण्याची प्रत्येक पदाधिकाऱ्यात, कार्यकर्त्यात, सहकार्यात भावना आहे. आणि हा लगाव आहे. आता तुम्ही पाणी कर घेता आमच्याकडनं, मला वास्तविक सांगा की इथं शुद्ध पाणी देता का हो तुम्ही? फिल्टर प्लांट आहे का तुमच्याजवळ? किती वर्ष झालं नाहीये? आता ज्यावेळेस मी जनजागृती केली की मलमूत्रयुक्त पाणी आपल्याला जातंय, त्यावेळेस यांनी कांगाव दाखवलं की आम्ही इतके 1000 कोटी आणले. बरं आणले तू कोटी, इतके 1000 कोटी रुपये आणले. आता रस्ते झाले पूर्ण गावातले, झाले ना गावातले रस्ते पूर्ण. आता पुन्हा ते फोडणार, पुन्हा त्या नाल्या तोडणार, पुन्हा त्याच्यातून पाईपलाईन टाकणार. म्हणजे यांच्याजवळ नियोजन शून्य काम आहे. फक्त पैसे आणणे, पैसे खाणे, पोटभर खाणे. अजूनही पोट भरलेलं नाहीये. तुम्ही जर पाहत असाल, चिखलगाव ते साई मंदिर पर्यंतचा रस्ता पहिल्यांदा त्याला डांबरीकरण केलं, रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आलं. मग काही महिन्यात तो रस्ता खोदला, काही महिन्यातच त्याचे पुरावे सुद्धा माझ्याजवळ. त्याची आवश्यकता नसताना, काही नसताना, आणि रस्ता पूर्ण चांगला होता, हा तो फोडला, त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण केलं. आणि मग रेल्वे विभागाचे पूल मंजूर झाले, उड्डाण पूल. आता हे म्हणतात मी केले. अरे बाबा, ती मागणी आम्ही खूप वर्ष अगोदर केलेली आहे. तू केले असो, तू केले. मग तुला हे माहित होतं ना इथं उड्डाण पूल होणार आहे, कॉन्क्रीटीकरण करायची काय गरज होती? जनतेचा पैसा दुरुपयोग झाला पूर्ण.
100-200 कोटी रुपये त्या रस्त्यात घालायची गरज काय होती? नव्हतं. आता तो रस्ता पुन्हा खोदला. पाहता ना तुम्ही डोळ्यांनी, पूर्ण 10 फूट खोदलाय. पूर्ण खोदला. तो रस्ता गेला वाया. पैसे कुणा चालले हो? जनतेचेच चालले. आमचे पैसे चालले ना. मग काही प्लॅनिंग असतं की नाही? शहर कसं असावं, आपल्या शहरात कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजे, आपण काय काय करायला पाहिजे. आता हा नांदेपारा रस्ता सुरू केला, आहे लक्ष कुणाचं? कोणाचं? काहीच नाही. आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे, आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे. आणि आव्हानाचं मी साधा आहे. फक्त मी एकटाच आहे हो, मी जनतेकडनं बोलणारा मी एकमेव माणूस आहे. बाकी हे कुणी एकमेकांना बोलत नाही, कारण तेरी बी चूप मेरी बी चूप वाला कार्यक्रम आहे यांचा. आपण जे सत्ताधाऱ्यांबद्दल बोलताय, त्यांनी रस्ते केलेले आहे, ते सांगत आहे मी विकास पुरुष आहे, विकास कार्य केलेला आहे. तुमचं वाक्य आहे की रस्ता करणे म्हणजे विकास नाही, रोजगार असणे आवश्यक आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. या रस्त्याच्या भरोशावर, त्या विकासाच्या भरोशावर मतदार राजा यांना निवडून देईल का? मला एक सांगा, आता बस स्टँड मध्ये काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणचं, हो, पूर्ण समोरच्या एरियाचं. हम्म. त्यांनी काय केलं, त्यांनी तो बस स्टँडचा भाग पूर्ण आतून खोदून टाकला. हो. आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीट लेअर बाय लेअर कॉन्क्रिटीकरण करतात. गाड्या जिथं लागतात त्याला आपण स्टँड म्हणतो, गाड्याचं स्टँड प्लॅटफॉर्म म्हणतो. त्या प्लॅटफॉर्मच्या बरोबरीतच केलं त्यांनी, की न खोदता प्लॅटफॉर्मच्या वर केलं असतं ना त्यांनी. मग गाडी लागली असती का प्लॅटफॉर्मला? नसती लागली. तसंच वणीतल्या रस्त्यांचं करायला पाहिजे होतं नियोजन. आज लोकांच्या घरात पाणी चाललेलं आहे, पूर्ण रस्त्याची हाईट उंच झाली, दुकानं खाली आले. आज ते वर्षानुवर्ष दुकान आहेत. आता एक दुकान पाडतो जरी म्हणलं, त्यांनी वरती जरी घेतो म्हणलं, तर आजूबाजूला चिटकलेलं सगळं आहे, त्याला काम करता येत नाही. म्हणजे हा विनाकारण लोकांच्या डोक्याला नियोजन शून्य कारभार म्हणतात त्याला. नियोजन शून्य कारभार चालू आहे आणि याचा राग मला येतो. लोकांना काय वाटतं मला माहित नाही. आज ठीक आहे, आता यावेळेस इतका काही पाऊस झाला नाही, परंतु पाऊस जर जोरदार झाला, या ड्रेनेज केल्या आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला, आता तुमचा कॅमेरा घेऊन जा आणि तिथून पाणी वाहतं का पहा. डेंग्यू मलेरिया सारखी साथ चालू आहे. याचं कारण काय? पाणी तिथंच राहतं, पाणी जागेवरच आहे, म्हणजे पाण्याला उतार नाही. बरं, पाणी काढायचं तर काढायचं कुठं? पाणी काढणार तुम्ही कुठं? पुन्हा नदीतच. मग ते पाणी ज्यावेळेस नदीत चाललं त्यावेळेस त्याच्याही मशिनरी आहेत, ते फिल्टर करून जायला पाहिजे. पण ते तर म्हणतात आम्ही फिल्टर करतो. माती आपल्या इथं फिल्टर म्हणजे हे सांडपाण्याचं फिल्टर म्हणत आहे मी. आपल्या इथं पिण्याच्या पाण्याचं फिल्टर नाहीये, तर सांडपाण्याचं नियोजन कधी होईल? म्हणजे एकंदरीत वडीच्या जनतेच्या आरोग्याशी सत्ताधारी खेळत आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. 100%. आणि तुम्हाला सांगतो मी, आरोग्यावरून विषय काढला तुम्ही, विकास सांगा ना मला, कसला विकास? आपल्या 1992ला उपजिल्हा रुग्णालय वणीमध्ये मंजूर झाला. तो काहीतरी 50 खाटेचा झाला होता त्यावेळेस. बरोबर आहे. आता आम्ही आंदोलन करून सगळं करून ते 100 खाटेवर नेला. पण अजूनही त्याचं भूमिपूजन झालं नाही, आणखीनही कामाला सुरुवात झाली नाही. फक्त कागदावर 1992. आता किती आहे? 2024. किती वर्ष झाले? जवळपास 34-35 वर्ष झाले. 34-35 वर्षात हा दवाखाना का नाही झाला? तुम्ही मगाशी म्हणाले की आपल्या वणी शहरामध्ये 7 स्टार हॉस्पिटल असायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आणि येणाऱ्या काळात नपुसकता जर निर्माण झाली तर या भागातील नागरिकांना राहता येणार नाही किंवा हा क्षेत्र सोडून जावं लागेल. हा अतिशय मोठा प्रश्न आहे जो तुम्ही उचलून धरलेला आहे. पण आपल्या वणीमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, तुम्ही 100 खाटा 50 खाटा असं म्हणताय. मला असं वाटते हा असा प्रश्न आहे की तो फक्त नाममात्रच आहे. तेच सांगतो मी. डॉक्टर नाही, औषधं नाही. ग्रामीण भागातला जर एखादा रुग्ण आला तर त्या ठिकाणी त्याला फक्त रेफर. हा याबाबत तुमचा मत आहे? ऐका ना, उपजिल्हा रुग्णालय तर इथं झालंच नाही मंजूर होऊन सुद्धा. दुसरं ग्रामीण रुग्णालय, त्याच्यासमोर मी रुग्णसेवा केंद्र याच्यात टाकलं, ते 18 वर्षापासून जनता पाहत आहेत.
कारण त्या रुग्णांची मी सेवा केली पाहिजे, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे. परंतु होतंय काय, ते ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे ते 4 औषधीवर चालतं. एक हागवणीची गोळी, एक उलट्याची गोळी, एक तापाची गोळी आणि एक खोकल्याचं औषध. खोकल्याचं औषध. याच्या व्यतिरिक्त सरकारी दवाखान्यामध्ये इलाज नाही. याबाबत माझ्या आपण- कास्तकार बांधवाला जर साप चावला, स्नॅक बाईट झाला, तर त्याला सुद्धा औषध नाही. किंवा माझी बहीण इथं बाळणपणाला आली आणि तिला वेळेवर सिजर सांगितलं तर सिजरची व्यवस्था नाही. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न घेतला की त्याच्या मागे पुन्हा एक प्रश्न तयार होतो, त्याच्या मागे पुन्हा एक प्रश्न तयार होतो आणि सगळ्याचे उत्तर नाही या भाषेत मिळतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की रस्ते केले, मला ग्रामीण भागातले रस्ते दाखवा, मला पांदन रस्ते दाखवा, मला कास्तकाराच्या शेतामध्ये वीज पुरवठा दाखवा. शेतकऱ्याच्या शेतातले तर जाऊ द्या हो, ग्रामीण भागामध्ये कायमस्वरूपी वीज राहते का हे दाखवा. वणी शहरातच राहत नाहीये. तुम्ही पाहिलं असेल तर मला माहित नाही, मी जन्मल्यापासून मला समज आल्यापासून मी आजपर्यंत आपल्या घरासमोरचे केबल चेंज करताना कधी पाहिले नाही. त्याला एक लिमिट असते. ते केबल इतक्या वर्षापासून आहेत, तुम्हाला ते केबलवर असे जॉईंट मारलेले दिसत असतील. तो काय होतो, विद्युतच्या प्रवाहाने तो काही दिवसांनी कुचका होतो आणि मग तो बदलाच्या ऐवजी त्याला बँडेज करतात. एकंदरीत राजेभाऊ उंबरकर आपल्या मतदारसंघामध्ये सक्षम काम करत आहे आणि तळागाळातील नागरिकांसोबत जुळलेले आहे, त्यांच्या मनात आणि हृदयात आहे. तुम्ही आता एमएससीबीचा प्रश्न सांगितला. मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं, शेतकऱ्यांना काँग्रेस पक्षांनी, भाजपाने मोफत वीज दिलेले नाही, नुसतं राजकारण सुरू आहे. तुम्ही अनेक मुद्दे आंदोलने केली, त्यासाठी तुम्ही पोलिसांचा मारही खाल्ला असं तुम्ही सांगितलं. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून राजेभाऊ उंबरकरांवर आक्षेपही सुद्धा घेण्यात आले. पण राजू उंबरकर वणी विधानसभा क्षेत्रामध्ये तरुणांसाठी ताईत सुद्धा झालेले आहे. आता कामाचा माणूस म्हणून एक उपाधी सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. आता जो येणारा जो 18 वर्षाचा तरुण मतदार आहे, त्यांनी आणि त्याच्या घरच्यांनी तुम्हाला का मतदान करावं? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मी निवडणूक पाहून काम करत नाही. इतर जे उमेदवार आहेत ते निवडणुकीपुरते समोर येतात, निवडणूक झाली की पुन्हा गायब होतात. निवडून आलेलाही जातो आणि पडलेलाही जातो. परंतु गेल्या 18 वर्षामध्ये 18 वर्ष 24 तास जनतेसाठी त्यांच्या चरणी मी अर्पण झालेलो आहे आणि मी जनतेला नेहमी सांगतो की या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहील. आता 18 वर्षाच्या मुलांनी आणि त्याच्या परिवारांनी राजू उंबरकरला मतदान का द्यावं हा जो प्रश्न आहे, तर माझं त्या परिवाराला एकच सांगणं आहे की जो माझा 18 वर्षाचा जो मुलगा झालाय ना, त्याला मतदानाचा अधिकार आलाय ना, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, त्याला उत्कृष्ट सर्व व्यवस्था मिळण्याकरिता आणि त्याला उद्योग करायचा असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये, तो कलाकार असेल तर त्याला कला क्षेत्रामध्ये, तो क्रीडा असेल तर त्याला क्रीडा क्षेत्रामध्ये, तो समजा त्याला कुठे नोकरी पाहिजे असेल, आता सरकारी नोकरी तर फार कमी झाल्या ना, परंतु वेगवेगळ्या भागात तुम्हाला जर आठवत असेल की मी मागल्या वर्षी दहीहंडीत बोललो होतो की मी 5,000 मुलांच्या हाताला काम देईन. मला अनेक विरोधकांनी टिंगल केल्या, माझ्या टवळ्या उडवल्या, काही बोलतो हा, तोंडाला येईल ते बोलतो. तुम्ही रोजगार मेळावा घेतला. आम्ही रोजगार मेळावा घेतला. तो नुसता रोजगार मेळावा घेतला नाही साहेब, त्यावेळेस काही निवडणूक नव्हती. माझी टीम प्रत्येक घराघरापर्यंत गेली, प्रत्येक गावागावापर्यंत गेली, प्रत्येक युवकाची नोंदणी केली, त्याला समजून सांगितलं की हा रोजगार मेळावा कुणासाठी आहे, तुझ्यासाठी आहे. मग तू किती शिकलेला आहे, त्याच्या शिक्षणानुसार मग तू काय झालेला आहे, तू इंजिनियर आहेस की तू बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड आहे की तू ITI झालेला आहे की असे की तुझं ग्रॅज्युएट झालेला आहे
की तू 12वी पास आहेस, की तू 10वी पास आहे, असं सगळी माहिती घेतली. आणि तशा प्रकारच्या सर्व कंपन्या 100 ते 125 कंपन्या मुंबई, पुणा, नाशिक, नागपूर, हैदराबाद इथून सर्व कंपन्या इथं वणीत बोलवले. त्याच्या सर्व कंपन्याचे अधिकारी वणीमध्ये आले. सकाळी 8 वाजेपासून त्यांना ते तर समजवलं आम्ही, परंतु माझ्या मुलांनी, माझा मुलगा हा ग्रामीण भागातला मुलगा आहे, माझा मुलगा आणखी शहरात गेलेला नाहीये, कधी इंटरव्ह्यू फेस केलेला नाहीये त्यांनी, मग तो घाबरला नाही पाहिजे. मी कंपन्या बोलू शकतो, पण तो इंटरव्ह्यू मध्ये पास होणं त्याचं काम आहे ना. आणि मग त्याला इंटरव्ह्यू कशी द्यायची याचं प्रशिक्षण सुद्धा मी दिलं म्हणजे माझ्या पक्षाने दिलं. जे कोणी होते. आणि त्याच्यावर माझं बारकाईने नजर होती. आता जे आपण निवडणुकीमध्ये पाहतो ना, सगळ्याचे लाऊडस्पीकर फिरतील, सगळ्याचे पॉम्पलेट वाटले जातील, सगळ्याचे बॅनर्स लागतील, सगळे घरोघरी जातील. तर मी ते निवडणुकीसाठी नाही केलं, मी त्या युवकाच्या हाताला काम मिळावं म्हणून हे मी त्यांच्यासाठी केलं. मी लाऊडस्पीकर फिरवला, मी पॉम्पलेट वाटले, मी घरोघरी गेलो, मी बॅनर्स लावले, मी त्यांना इथं येण्याची व्यवस्था केली. त्यांना इथं आल्यानंतर म्हणजे त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं की आपण इंटरव्ह्यू कसा फेस करायला पाहिजे, आपण काय बोलायला पाहिजे, आपण कोणत्या कंपनीत जायला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर माझा मुलगा तिथे आला ना, तर मला आनंद या गोष्टीत झाला की माझा एकही मुलगा इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला नाही. मी तुम्हाला बोललो होतो की 5,000 युवकांना नोकऱ्या देईल, मी 7,500 मुलांना नोकऱ्या दिल्या. सकाळी 8 वाजता चालू झालेलं सत्र रात्री 8-9 वाजता संपलं. आणि ज्यावेळेस माझा मुलगा परत चालला होता त्यावेळेस त्याच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर होतं कंपनीचं. आणि तो आनंद आहे ना, तो आनंद मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मला म्हणजे माझे डोळे भरून आले होते. आणि ते मुलं मुली जे आले होते, ज्यांना नोकरी लागली, मुली असो की मुलं असो, अतिशय बापासारखं भावासारखं मला येऊन बिलगल्या. थँक्यू दादा, थँक्यू दादा, दादा धन्यवाद दादा. म्हणजे मला ते ऐकून तुम्हाला काय सांगू की जो आनंद गगनात होतो ना, आणि की किती प्रेम करावं जनतेने माझ्यावर. आता तुम्ही म्हणता ह्या तरुणांनी नोकऱ्या वगैरे लावला, तुम्ही त्यांना हाताला काम दिलं आणि तुम्हाला कामाचा माणूस म्हणून पदवी मिळालेली आहे. आणि या भागामध्ये अनेक असे उद्योग आपण करू शकतो जे सत्ताधाऱ्यांनी केले नाही. तर येणाऱ्या तरुणांसाठी, तरुणींसाठी काय नियोजन आहे तुमचं? तुम्ही निवडणूक झाल्यानंतर काय करणार आहात, म्हणजे कोणते उद्योग सुरू करणार आहे, त्यांना कोणत्या नोकऱ्या देऊ शकता? मला तर माझ्या डोक्यामध्ये अनेकशा कल्पना आहेत. कोळशावर निर्भरित असलेले उद्योग इथं प्रामुख्याने आले पाहिजे. त्यानंतर कापसावर आधारित उद्योग इथं आले पाहिजे. सोयाबीन चे कारखाने इथं आले पाहिजे. मोठ्या प्रमाणात सूतगिरण्या इथं आले पाहिजे. आपल्या इथं डोलोमाइट आहे, लाईमस्टोन आहे, आता एक सगळ्यात मोठा सिमेंट प्लांट सुद्धा आपल्या विभागात आला. अशा प्रकारचे उद्योग खेचून आणणे, त्या उद्योजकाकडे जाऊन अक्षरशः त्याला सांगणे की बाबा आमच्या इथं तुम्ही या, आमच्या विभागात या, आम्ही तुम्हाला मुबलक पाणी देऊ, आम्ही तुम्हाला जमीन मिळवून देऊ, आम्ही तुम्हाला सर्व परवानग्या मिळवून देऊ. आणि त्यांना जर अशी मदत केली ना, तर कुठली कंपनीवाले काय घाबरतात की नको बाबा तिथं जायचं नाही. आपल्या इथं कशी घाणेरडी सवय, कोणती कंपनीवाला आला की त्याच्याकडून कसे पैसे मिळतील हाच विचार पहिल्यांदा या लोकांच्या मनात येतो. असं नाही, त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे की मला इथं जायचं, इथला लोकप्रतिनिधी चांगला आहे, याची तळमळ याच्या जनतेविषयी. आदरणीय स्वर्गीय रतन टाटाजी, समजा मी 2014ला जर आमदार झालो असतो ना, तर मी रतन टाटाजींना भेटून एखादा मोठा उद्योग इथे आणला असता. आणि मला विश्वास, मला सगळ्यात मोठं कसं आहे की माणसाला पहिल्यांदा स्वतःवर विश्वास पाहिजे की हो मी हे करू शकतो आणि हे मीच करू शकतो. तो विश्वास, आत्मविश्वास माझ्यात आहे. आणि म्हणूनच मी जनतेला जो शब्द देतो ना ते मी करतो. मी शब्दाला जागणारा माणूस आहे. तुम्ही काम करताच, यात काही शंका नाही. तुम्ही 3 निवडणुका लढल्या
पहिल्यांदा नौखे होते, दुसऱ्यांदा चांगला अनुभव आला, तिसऱ्यांदाही चांगला अनुभव. पण आपल्याला मागच्या वर्षी जो अपयश आलं, तुम्ही इतकं काम करता, मग जनता का निवडून देत नाही? ते जनतेला विचारा. आणि आता त्याचं उत्तर जनताच देणार आहे. आता या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर जनता देणार आहे. मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो ना, त्यावेळेस ते स्पष्ट दिसतं जनतेच्या चेहऱ्यावर की आता एकदा कोणी मला दादा म्हणतं, कोणी मला बापू म्हणतं, कोणी मला बेटा म्हणतं, कोणी मला भाऊ म्हणतं. मला कोणी साहेब म्हणत नाही हं. साहेब यांना म्हणतात. ते साहेबासारखे वागतात. ते साहेब आहेत ना. मी त्या जनतेला त्यांच्या घरचा वाटतो. वडीलधाराला वाटतं की माझा मुलगा आला राजू, माझ्या मुलीला वाटतं की माझा मोठा भाऊ आहे, मुलाला वाटतं की माझा मोठा भाऊ आहे, कुणी मला मित्र समजतात. मी जे नेहमी सांगतो ना, तुम्हाला आपलं समजतात असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आनंदाची गोष्ट, निवडून आलो तर मी या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण मी पडलो तरी मला आनंद कशात आहे? मी नेहमी सांगतो की ह्या मतदारसंघातला सगळ्यात श्रीमंत माणूस राजू उंबरकर आहे. ते कशामुळे? की मला असंख्य बहिणी मिळाल्या या मतदारसंघामध्ये, असंख्य बहिणी. तुम्ही जर माझी राखी पौर्णिमा पाहिली, तुम्ही माझ्या राखी पौर्णिमेला त्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं प्रेम पाहिलं, की एका पोटातून जन्म घेतला म्हणून बहीण भाऊ नसतो. त्या माझ्या माता भगिनीच्या तिच्या सुखदुःखात जर मी गेलो ना, तर मी भावापेक्षा श्रेष्ठ होतो. तुम्ही माता भगिनीचा प्रश्न काढला. आपल्याकडे माता भगिनींचा जो आदर पाहिजे, त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांची जी काळजी घ्यायला पाहिजे, ते होत नाही. आपल्याकडे सरकारी दवाखाना आहे, तो फक्त नाम मात्र आहे. ही बाब सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही वारंवार आंदोलन केले. आता सरकारी दवाखान्यामध्ये जर एखादी महिला त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी किंवा बाळंतपणासाठी जेव्हा येते, पण तिच्यावर जी प्रक्रिया व्हायला पाहिजे, जो उपचार व्हायला पाहिजे, ते होत नाही आणि तिला रेफर केल्या जाते. सिझरचा जो आपल्याकडे होत नव्हतं पहिले, आता व्हायला लागले आहे. कदाचित तुम्ही आंदोलन केलं होतं, पण तरीही या गंभीर गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये. यावर तुमचं मत काय आहे? पुढचा अजेंडा काय असणार आहे तुमचा? इथं सिझर होत नव्हतं, परंतु आम्ही तेच उपजिल्हा रुग्णालयाच्या बेसवर आम्ही सिझर करायला लावले. परंतु डॉक्टर लोकांचे कुठं कुठं हात बांधले असतात. सुरुवातीला आम्हाला तेवढं ज्ञान नव्हतं, नवीन नवीन होतो आम्ही. नंतर काय लागलं की नाही, ग्रामीण रुग्णालयाच्या पोस्टवर हे काम करतात तिथं आणि यांना काही बंधन आहेत शासनाचे. यांना, हे डॉक्टर आहेत, हे MBBS आहेत, यांना ते सिझर करता येतं, परंतु यांना सरकारी परवानगी नाही, कारण इथं त्या सुविधा नाही आहेत. कसं असतं की एखाद्या माझ्या बहिणीचं जर ब्लड शुगर कमी जास्त असलं किंवा BP तिचा हाय असला, लो असला, किंवा रक्ताची कमतरता असली किंवा आणखीन काही घटक जे चाचणीमध्ये असतात महिलांच्या, त्या घटकाची कमी असली तर ते इथं रिस्क घेत नाही. कारण कसं असतं की सिझर करत असताना मी ऐकलेलं आहे की ब्लडिंग झालं, रक्तस्राव झाला तर मग लगेच रक्ताची बँक असायला पाहिजे, तिला ते रक्त पुरवठा तिला झाला पाहिजे. आणि असं जर झालं नाही तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि म्हणून इथं जे नॉर्मली डॉक्टरला जे वाटतं की हे सिझर होऊ शकतं, तर त्याच्यासाठी ते पेशंटच्या बेसवर डॉक्टर हायर करतात, सिझर करतात. आणि नॉर्मल चांगली असेल, तिला काही नसेल तर तिचं सिझर इथं होतं. माझं म्हणणं तेच आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काय होतं की ते प्रस्तुतीची वाट पाहतात आणि त्यांना जर असं वाटलं की इतक्या वेळात व्हायला पाहिजे आणि आता होत नाहीये, मग ते त्यांना सिझर सुचवतात. परंतु तशा वेळेस तिच्याजवळ वेळ कमी असतो त्या महिलेजवळ, आणि वेळेवर सिझर सांगितल्यामुळे घरची एक तर परिस्थिती खराब, आई वडिलाची किंवा पतीची खराब म्हणण्यापेक्षा साधारण जरी असली, आणि आज प्रायव्हेट दवाखान्यात सिझर करायला गेलं तर 50-55 हजार रुपये लागतात, स्वाभाविक लागतात. डॉक्टरचं काम आहे, डॉक्टर स्लिप भरून देतो. आणि अशा वेळेस जर वेळ झाला, उशीर झाला, वेळेस असं घडलेलं आहे, हे आम्ही आमच्या डोळ्यात पाहिलेलं आहे की ती माता 9 महिने पोटात बाळाला वाढवते आणि ती बोलते सुद्धा तिच्या बाळाला, तिला बाळाच्या सर्व हालचाली माहीत असतात. असं
सांगतात ते, मी अनेकच्या ह्याच्यात वाचलेलं आहे. आणि आई म्हणल्यावर ते शक्य आहे. आई म्हणल्यावर अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही, म्हणून ती आई आहे. आणि ती 9 महिने त्याची काळजी घेते पोटात. आणि पैशाअभावी जर ते बाळ ह्या जगात नाही आलं तर ती महिला, तो परिवार स्वतःला माफ करू शकेल का? नाही करू शकत. आणि आम्ही अशा घटना पाहिलेल्या आहेत. आणि त्यावेळेसपासून आम्ही ठरवलं की या दवाखान्यामध्ये येणारी प्रत्येक बहीण ही आमची बहीण आहे. आणि हिंदूमध्ये असो किंवा कुठल्याही समाजात असो, की मुलीचं पहिलं बाळंतपण हे तिच्या माहेरी होतं. तिचा भाऊ, तिचे वडील कोणतरी करतात. आणि म्हणून मी तिचा भाऊ म्हणून तिचं बाळंतपण, तिचं बाळ आणि तिचं आरोग्य कसं सुखरूप राहील याच्यासाठी आम्ही झटत असतो. आणि मग जर इमर्जन्सी असेल तर मग आम्ही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये तिला दाखल करतो. आम्ही तिचं सिजर करून घेतो. डॉक्टरला विनंती करतो किंवा तुम्ही 50 घेता, आम्ही सेवा करतो, आमच्याकडनं कमी घ्या. डॉक्टर ऐकतात सुद्धा, लागणारा खर्च घेतात किंवा त्यांच्यापेक्षा आमच्याकडनं कमी घेतात. आता ही गंभीर गोष्ट एका माता भगिनीला डिलिव्हरीची सीझर करण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली, मग सत्ताधाऱ्यांना लक्षात नाहीत का या गोष्टी? नाही येत ना हो. त्यांना कसं आहे की त्यांना कधी सरकारी दवाखान्यामध्ये त्यांच्या परिवारातलं कोणी जायची गरजच नाही ना. पण सत्ताधाऱ्यांचे तर त्या ठिकाणी नावं आहे, असतील ना. ते तर म्हणतात आम्ही इथं सर्व हे सुविधा पुरवतो. हे नावा सुविधा पुरवतो. मग उपजिल्हा रुग्णालय का नाही? कोणी हात बांधले तुमचे? उपजिल्हा रुग्णालय का नाही? कारण उपजिल्हा रुग्णालय झालं तर त्या रुग्णालयाच्या संबंधित जे काही डॉक्टर असतील त्यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील. म्हणजे इथं सगळं मोफत झाल्यावर, इथं तुमचं सीझर मोफत झाल्यावर, इथं तुमचं फ्रॅक्चर मोफत झाल्यावर, इथं तुमच्या पायाचं ऑपरेशन झाल्यावर, इथं तुमचा सगळ्या चाचण्या फुकट झाल्यावर, इथं तुमचं ECG फुकट झाल्यावर, इथं तुमचं MRI फुकट झाल्यावर, इथं सगळं काही फुकट झाल्यावर एकंदरीत म्हणजे दुकानदारी बंद होऊ शकते, म्हणून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करण्यात येऊन नाही. आणि त्याचंच मोठं पॅकेज यांना जातं. आणि म्हणून 1992 पासून ते आजपर्यंत उपजिल्हा रुग्णालय झालं नाही. हे स्पष्ट आरोप माझा राजू मधुकरराव उंबरकरचा, म्हणजे की यांनी अनेकशे जीव घेतलेत, यांनी नागरिकांना वेठीस धरलेलं आहे. आणि अशांना जर माझ्या भाषेत बोललो ना मी, आता मुलाखत माझं सरकतो, तुम्ही मुलाखत जरी घेत असाल तरी डोकं सरकतं. नाही, मान्य आहे तुमचा प्रश्न, हा तुमचा मुद्दा योग्य आहे. म्हणजे यांची दुकानदारी बंद होते म्हणून या ठिकाणी हा उपजिल्हा रुग्णालय होऊ देत नाही. मग ही बाब जनतेला लक्षात अजूनपर्यंत आलेली नाही का, किंवा तुम्ही जनतेला सांगितलं नाही का? जनतेला वारंवार सांगतो. जनतेला बोलता बोलता घसा कोरडा येतो. जनतेला माहितीये की हा जो बोलतो ते खरं आहे. आपल्या इथं कसं आहे माहितीये का, जोपर्यंत तुमच्यावर वेळ येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. अरे तुम्ही तुमच्यावर वेळ याची वाट कशाला पाहता? तुम्ही उठा ना, तुम्ही करा ना त्याच्यावर आंदोलन, तुम्ही बोला ना. तुम्ही निवडून दिलं त्याला विचारा प्रश्न, का उपजिल्हा रुग्णालय आमच्या एरियात नाहीये? का शुद्ध पाणी प्यायला आमच्या गावात नाहीये? तुम्ही कॉईन बॉक्स लावता तिथे लाज नाही वाटत? एक तर घर टॅक्स द्या, नळ टॅक्स द्या आणि कॉईन बॉक्स मधून शुद्ध पाणी घ्या. ही यंत्रणा, त्या कॉईन बॉक्स मध्ये कमिशन, तेवढे फिल्टर प्लांट लावले. अरे का डोका आहे की खोका आहे की कशाला विकास म्हणता हो? माझ्या समोर उभा करा त्याला एकदा आणि घ्या म्हणा आजूबाजूला. विकास कसं असतं, इतके मुलं आहेत, इतके मुलं बेरोजगार आहेत, मग का नाही तुम्ही त्या कंपनीवाल्याला ठासून सांगत, ए बाबा ते बिहारी हा केला, माझे पोरं लाव? नाही सांगू शकत ना. चालू आहे ना तुमचं दुकानदारी, म्हणून नाही सांगू शकत. हा राजू उंबरकर झाला ना तर पहिल्यांदा परप्रांतीय निवडून आला म्हणल्यावर सगळेजण निघून जातील आणि राहिले सायले सत्कार करून जातील. सत्कार म्हणजे मनसेचा सत्कार घेऊन जातील. आणि त्या जागेवर माझा मुलगा, माझ्या मतदारसंघातला मुलगा, मग मला त्याचं काही घेणं नाही. त्यांनी माझा प्रचार केला होता की नव्हता केला, की तो त्या पक्षात होता, की तो कुठल्या जातीचा आहे, काहीच नाही. मी जो जनतेला शब्द दिलेला आहे की माझ्या परिवारातला, माझा परिवार म्हणजे माझा मतदारसंघ, माझ्या परिवारातल्या प्रत्येक खात्याला काम राहील. वेळ लागेल त्याला. म्हणजे आता ही जी निवडणूक होणार आहे, राजू उंबरकर उभे झालेले आणि मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर, म्हणजेच तुम्ही, कामाचा माणूस, एक जबरदस्त हवा झालेली आहे. आणि जे विरोधक सत्ताधारी आहेत त्यांच्यावर भारी पडणार आता असं सुरू झालेलं आहे. यावर तुमचं मत काय आहे?
नाही कसं आहे एक मी- घात बसलाय त्यांचा तुम्हाला की यावर्षी आम्हाला निवडणूक जड जाणार आहे, कारण मान्य. तुमचं मागील 20 वर्षापासूनचं काम, बेरोजगारांना तुम्ही रोजगार दिलेला आहे, अनेक कंपन्यांमध्ये पोरांना लावून दिलेला आहे, माता भगिनींची तुम्ही सेवा केलेली आहे, ज्यांचे काम वाढलेले आहे, ज्यांचा आरोग्यांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्यावर आता धाक बसलेला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय काय अजेंडा तुमचा असणार आहे? हो, मी जे रोज भोगतो ना, जे रोज पाहतो ना, माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो की मला अतिशय घरचा माणूस समजतात लोक. आणि तुम्हाला सांगू का, त्याहीपेक्षा आनंदाची बाब कोणती आहे की गावात एखाद्याचं काम अडलं आणि त्याचं काम होत नसेल तर तो बाजूचा सांगतो, तुझं काम होत नाही ना, जा तू राजूभाऊकडे, तुझं काम होईल. म्हणजे एवढा विश्वास, कधी कधी मला भीती वाटते की एवढा विश्वास माझ्यावर दाखवतात. हो. आणि मी 24 घंटे काम करतो. मला रात्री बेरात्री फोन आला, अपघात झाला, बाळंतपण राहिलं किंवा काही राहिलं किंवा कौटुंबिक जरी अडचण आली तरी मला अधिकाऱ्यांना फोन लावतात. तर मी याच्यात समाधानी आहे. आणि तुम्ही पाहत असाल की आता हे लोक पैशाच्या भरोशावर निवडणूक लढणार. आता यांचा पैसा बाहेर निघणार, करोडो रुपये हे होतणार. अरे गरज काय करोडो होतायची, काम करा ना रे. तेवढे करोड रुपये जनतेसाठी सुरुवातीपासून खर्च करा, त्यांच्या सुखदुःखात जा. एखाद्या मायमाऊलीचं तरी ऑपरेशन केलं का तुम्ही? एखाद्या तरी अपघातग्रस्ताची मदत केली का? एखादा मुलगा शैक्षणिकसाठी तुम्ही दत्तक घेतला का? क्रीडा क्षेत्रासाठी तुम्ही कुणाला मदत केली का? कलावंताला तुम्ही कुणाला मदत केली का? म्हणजे मला कसं आहे की माझ्या मतदारसंघातला, मग ते कुठलंही क्षेत्र असो, म्हणजे तुम्हाला नवल वाटणार नाही तर मी तुम्हाला सांगतो की तो आपला मारेगावचा आता रील स्टार आहे, साधा माणूस. आमचा दहीहंडीचा कार्यक्रम होता, ती हिरोईन आलेली होती आणि तो मला खाली बसलेला दिसला. मी म्हणलं, अरे माझं वरीचं वैभव इथं बसलेलं आहे, याला अख्खा महाराष्ट्र पाहतो आणि हा खाली बसलाय. मी त्याला आवाज दिला तेवढ्या जनतेत, त्याला वरती बोलवलं. काय, जोपर्यंत मी माझा माणूस मोठा करणार नाही ना, तोपर्यंत माझ्या वरीचं नाव मोठं होणार नाही. आणि असे कितीतरी कलावंत आहेत की ज्यांना स्टेज उपलब्ध नाहीये, त्यांच्यासाठी स्टेज उपलब्ध करायचं काम राजू मधुकरराव उंबरकर करेल. अनेकशे खेळाडू आहेत की ज्यांना ट्रॅक भेटत नाही, त्यांना ट्रॅक उपलब्ध करून द्यायचं काम राजू मधुकरराव उंबरकरचं. अनेकशे पोलीस भरतीसाठी आहेत. तुम्ही पाहत असाल की पोलीस भरतीसाठी रोज सकाळी तुम्ही पाहत असाल मुलं अख्ख्या वणीला फेरा मारतात, म्हणजे ट्रॅफिकवाल्या रस्त्याने सुद्धा रनिंग करतात सकाळी. आणि असं करत असताना देव करू तसं घडू नये, कुठला अपघात झाला त्याला कोण जबाबदार हो? माझे मुलं हायवेने धावणार, त्यांच्यासाठी योजना नको, त्यांच्यासाठी उपाययोजना नको, चांगली एखादी लायब्ररी इथं उभारणं नको. MPSC ची मुलं अभ्यास करतायत, त्यांना मार्गदर्शक नको चांगला. एकंदरीत जर पाहिलं तर वणी विधानसभा क्षेत्रामध्ये, वणी झरी मारेगावमध्ये तुम्ही सर्व क्षेत्रात काम केलं आहे. शैक्षणिक आहे, वन विभाग आहे, शेती विभाग आहे, कृषी विभाग येतो, आरोग्य आहे, आपल्या प्रदूषणावर काम करत आहेत आणि विशेष म्हणजे बेरोजगार लोकांना तुम्ही रोजगार देता. येणारी ही जी निवडणूक आहे, 20 तारखेला मतदान होणार आहे. तुमचा या मतदार राजांना काय संदेश असणार आहे आणि तुम्ही या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय काय कामं करणार आहेत? मला प्रामुख्याने सांगतो, मी निवडून आलो तरी आणि नाही आलो तरी माझं तसंच करायचं ना, तर मग कुठला स्वार्थ नाही पाहिजे. करायचं ना, मी म्हणतो ना ही जनता माझी आहे. मग आई वडील कधी कधी देतात ना रट्टे, देतात ना, ते आई वडिलांना वाटतं की आणखीन नाही झाला राजू, आणखीन त्याला काम करू द्या. तसाही त्यांनी आदेश दिला, मी मान्य करेल की यावेळेस तू थांब, पुन्हा आम्ही एखादा सोंगाड्याला उभं करू, त्याला निवडून देऊ, तरी थांबतो. पण माझं काय म्हणणं आहे की माझा हा सरळ जनतेला प्रश्न आहे की राजू उंबरकरला रिकामं ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे? राजू उंबरकर जर त्या सभागृहात गेला तर प्रामुख्याने आज जे माझ्या शेतकऱ्याचे हाल होत आहेत ना, पिकाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आज काहीतरी 2500 रुपये भाव आहे. हे काय भाव झाला? जर कांदाचे भाव उतरले तर तिथले आमदार सभागृह डोक्यावर घेतं
आपल्या इथला आमदार साधं बोलत नाही. सिंचनाचा प्रश्न, त्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, बोर आहे, पण त्याला लाईन उपलब्ध होत नाही. हे कोण देईल? त्याला शेतामध्ये जायला उत्कृष्ट रस्ता नाही, हे कोण देईल? त्याच्यानंतर त्यांनी उगवलेल्या कापसाला भाव कोण देईल? आज जर तुम्ही कर्जाची मर्यादा पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्ज शासन त्यांना किती देतं आणि आपल्या विदर्भामध्ये आपल्या कास्तकाराला कर्ज किती देतं, याच्यातली तफावत पहा. 100 पटीचा फरक आहे. मग ही तफावत का? माझ्या इथेही बागायतदार आहे, माझ्या इथेही कोरडवाहू आहेत, मग माझ्या कास्तकाराला कर्ज का कमी? आणि मग कर्ज माफ झालं की त्यांचं म्हणजे महाराष्ट्रातच आहे, परंतु तुम्ही भेदभाव का करता? कर्ज माफ झालं की माझ्या इथल्या कास्तकारावर काय 1,00,000 सव्वा लाख रुपये कर्ज असेल हो, तिथं 25-25 लाख रुपये एकेकाचं कमी होतं कर्ज, म्हणून तुम्ही कर्जमाफी देता का? माझ्या शेतकऱ्याला वाली कुली नसावा का? माझ्या इथं माझ्या कोळशाने 20 तयार होते, माझ्या कोळशाने इथं 20 तयार झाल्यावर माझ्या कास्तकाराला लाईन भेटत नाही. बरं, याही पेक्षा भयानक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, की माझ्या इथून कोळसा जातो, चंद्रपूरला 20 तयार होते, ती मुंबईला जाते, पश्चिम महाराष्ट्रात जाते, मुंबई, पुणा, नाशिक इथं विजेचे दर कमी आहेत आणि प्रदूषण आम्ही सहन करतोय, कोळशाचं प्रदूषण आम्ही सहन करतो, या सर्व गोष्टी आम्ही सहन करतोय आणि आम्हाला विजेचं बिल दुप्पट. हे कोण बोलणार? आम्हाला फुकट नाही पाहिजे. 1500 रुपये दिले हो आता माझ्या माता भगिनीला, लाडक्या बहिणीला 1500 दिले, म्हणजे इकडे चॉकलेट द्यायचं आणि तिकडे टप्पू मारायसारखं करायचं. तिला 1500चं गाजर दिलं आणि तिचं स्वयंपाकघर अख्खाच्या अख्खं महाग केलं. तेलापासून ते मिठापर्यंत तिला जे रोजच्या जीवनात जे लागतं ते सगळं महाग केलं. तिचा नवरा जर शेतकरी असेल तर त्याच्या बियाण्यावर तुम्ही जीएसटी लावला, त्याच्या खातावर तुम्ही जीएसटी लावला, त्याच्या फवारणीवर जीएसटी लावला. बियाण्याचे दर वाढले, कापसाचे दर का नाही वाढले? बियाण्याचे दर वाढले, सोयाबीनचे दर का नाही वाढले? ही तफावत कोण बोलणार आहे त्या सभागृहात? हे मुख्य पाठवून चालतात का हो? त्या मुख्य लोकांना तिथं पाठवून ज्यांना जाण नाही, ज्यांचा जीव दुखत नाही ना. मी मागे तुम्हाला आठवत असेल, मी हजारो कास्तकारांना बियाणं वाटप केलं, आठवतं? त्यावेळेस भयानक पूर होता इकडे आणि त्या पुरामध्ये एकदा 3 वेळा पूर आला. त्यांनी पेरलेलं पहिलं वाहून गेलं, पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी पहिल्यांदा कर्ज भेटलं, त्या कर्जातून बियाणं घेतलं, त्यांनी पेरल्यावर पुन्हा पूर आला, उगवल्यावर ते वाहून गेलं. पुन्हा कसं तरी इकडून तिकडून त्यांनी पैसे आणले, पुन्हा पेरलं, पुन्हा वाहून गेलं. तिसऱ्यांदाही त्यांनी काहीतरी केलं, घरचं विकलं, दारचं विकलं, पुन्हा पेरलं, पुन्हा गेलं. आता चौथ्यांदा त्यांनी पैसे कुठून आणायचे त्या कास्तकारांनी? आणि मला नाही सांगितलं कोणी, त्यावेळेस निवडणूक नव्हती. मी निवडणुकीचं बोलत नाही, मी आधीचं बोलतोय. आणि मग माझ्या कास्तकारांनी कुठून आणायचं? अल्पभूधारक शेतकरी, 5 एकरचा शेतकरी, त्यांनी पैसे आणायचे कुठून? त्यांनी पिकवायचं काय? त्यांनी खायचं काय? त्याचा वर्षभराचा आराखडा, त्याच्याही घरात मूलबाळ आहे, त्याच्याही घरात दुखणं आहे, त्याच्याही घरात दवाखाना आहे, त्याच्याही घरात शिक्षण आहे, त्याच्याही मुलीचं लग्न आहे, त्याच्याही नातवाचं बारसं आहे. या सगळ्या गोष्टी त्याला लागू आहेत ना, त्यालाही घरदार आहे आणि तो आराखडा त्याचा असतो. माझं पीक निघल्यावर माझ्या मुलीचं लग्न मी असं करणार म्हणून तो तारीख काढतो. आणि जर ते पीकच उद्ध्वस्त झालं, त्याचं वर्षभराचं गणित कोलमडलं, त्याला वर्षभर कर्ज डोक्यावर दिसायला लागतं, बँकेचं कर्ज, सावकाराचं कर्ज, सोनं घाण ठेवलं त्याचं कर्ज, जे काही घाण ठेवलं असेल, घर घाण ठेवलं असेल त्याचं कर्ज. आणि मग तो भयभीत होता की इतके पैसे मी कुठून देऊ? समोर त्याला मुलं दिसतात, बायको दिसते, आणि मग तो नैराश्यात जर गेला ना, म्हणून तो आत्महत्या करतो. हे सरकार काय विचार करतं की मी आत्महत्याचं आम्ही कारण शोधतो, आम्ही आत्महत्याचं कारण शोधतो? अरे आत्महत्याचं कारण हे आहे, जीएसटी काढून टाका त्याच्यावरचं, त्यांना चांगला मोबदला द्या. आम्ही म्हणत नाही की आम्हाला 20,000 रुपये द्या. देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे करते धरते भाजपचे, बरोबर आहे? त्यांनी बीडवरून यात्रा काढली होती, कापूस दिंडी. त्याच्यामध्ये त्यांचं वाक्य होतं की कापसाला 15,000 रुपये भाव, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, हे त्यांचं वाक्य होतं. मग तुम्ही विरोधात असताना तुम्हाला कापूस आठवला, तुम्हाला सोयाबीन आठवलं. अहो साहेब, आता सत्य झाल्यावर का नाही आठवतो? का गरज येते तुम्हाला 1500 रुपये द्यायची?
आणि तिला 1500 द्यायचं, तिचं घरदार माग करायचं, तिच्या कुंकू पुसायच्या मागे लागायचं. हे लॉजिक समजा ना तुम्ही. त्या कास्तकाराला तुम्ही समजून घ्या. तो कास्तकार तुम्हाला फुकट नाही मागत. कास्तकारा एवढा प्रामाणिक माणूस कोण नाही हो. शेतामध्ये जाता जाता मी आता एक पाहिलं, इथं टावरचं काम चालू होतं. काही कास्तकार माझ्याकडे आले होते की दादा तो टावरचा मोबदला आम्हाला भेटत नाहीये, ते मेजरमेंट बरोबर घेत नाही. मी तिथं गेलो. अहो ते लेबर सगळे त्याच्या शेतात बसून त्याच्या चुरीच्या शेंगा उपडून खात होते सगळेजण. कुणी भरून घेऊन चालले होते. तो कास्तकार एवढा दिलदार माणूस हो. त्याच्या शेतातलं तुम्ही खाल्लं किती नेलं किती तरी त्याचा हिशोब नाही करत तो बिचारा. आणि तुम्ही त्याच्या जीवावर उठता, त्याचं हित नाही पाहणार. आणि मला हे करायचंय, मला शेतकऱ्यासाठी मला हेच करायचं आणि मी हे करू शकतो. तुम्ही योजनेबद्दल आता बोलले, खरंच या महिला भाजपला मतदान करतील 1500 रुपये दिल्यामुळे? अहो यांना दारात येऊ देत नाही तो महिला माझ्या भगिनी. आता यांनी जाव खेड्यात, नशीब पायतान नाही खाल्ले तर नशीब. नाही तर यांनी जाव खेड्यात जाव आणि दाखवाव. आणि यांनी सांगावं शेतकऱ्याला, आम्ही तुम्हाला पांदन रस्ता दिला, आम्ही तुम्हाला मोबाईल लाईन दिली, आम्ही तुमच्या मालाला भाव दिला, आम्ही त्याच्यावर जीएसटी लावली नाही. म्हणजे एकीकडून मला समजतच नाही यांना करायचं काय नेमकं. आपले जे आमदार आहे, सत्ताधारी आहेत, त्यांनी आपल्या भागामध्ये काय काय विकास केला असं तुम्हाला वाटतंय? आपल्या भागामध्ये म्हणजे कुठे? वणी विधानसभा क्षेत्रात. ते तर सगळ्यांना सांगतायत आम्ही विकास केला. दाखवा मला. कदाचित मलाही ते पोल्युशनचा त्रास झाला असेल, दिसत नसेल. त्यांनी दाखवा मला. पण ते तर म्हणतात मी विकास पुरुष आहे, मी विकास आता विकास पुरुष आहे का पुरुष आहे का पुरुष आहे का? आम्ही कुठं स्त्री म्हणतोय तुला? तू पुरुषच आहे. आम्ही स्त्री वगैरे म्हणत नाही. विकास दाखवा तुम्ही आम्हाला. विकास कुठे आहे? तुम्ही म्हणाल त्या गावाला मी येतो. आज पुन्हा एक उदाहरण सांगतो. ग्रामीण भागातली मुलं वणीत शिकायला येतात. हो. शालेय बस ते हिरव्या कलरची त्यांनी चालू केली ती, निळ्या रंगाची. त्याला काहीतरी नाव दिलं होतं, ज्ञानगंगा घरोघरी काही ते काहीतरी दिलं होतं. आणि विद्यार्थी त्याच्यातून जातील. महिलांना अर्ध तिकीट केलं. आज मला सांगा, या वणी डेपोमध्ये इतक्या गाड्या भंगार झाल्या, त्या बंद अवस्थेत झाल्या. काहीला 15 वर्ष झाल्या. 15 वर्षानंतर त्या चालवण्याजोगत्या नाही रस्त्यावर, त्या बंद झाल्या. आज वणी तालुक्यात इतकी गाव आहेत, त्या गावामध्ये जायला रस्ता नाही म्हणून त्यांनी बस बंद केली. हे कारण झालं त्यांचं. दुसरं कारण असं आहे की आज बस स्थानकामध्ये 40 की 45 बसेस आहेत फक्त आणि फक्त. मग ती मुलगी तो मुलगा शाळेत कसा येणार? एक तर त्याला गावापासून 2 किलोमीटर पायपीट जावं लागतं. तिथं गेल्यावर त्याला बस सापडत नाही. खिशात पैसे असले तर तो शाळेतील प्रायव्हेट वाहनाने, नाही आले तर त्याचे वडील वगैरे कोणी जात असतील. पण वणी आता पाटण गाव, त्या दिवशी रात्री 7:30 वाजता मला मुलीचा फोन आला की दादा आम्ही 5:30-6 पासून इथं उभे आहेत आणि गाडी लागलेली नाही आमची गावाला जायची. तुम्ही कुठं असता? तर दादा आम्ही पाटणचे आहेत. बेटा गाडी 100% लागेल, नाही लागली तर मी गाडी दिली. पण डोकं असं सरकलं. मला सांगा, 10वी 11वीतल्या 12वीतल्या मुली जर 9-9, 10-10 वाजेपर्यंत जर घरी जात नसतील, त्यांच्या आई वडिलांच्या जीवाचा काळजा किती ठोका वाढला असेल? वाढणार. याचा विचार नाही करणार आपण. त्या आई वडिलाचा विचार नाही करणार. ते चिमुकले इथं शिकायला आले त्याचा विचार नाही करणार. आज लोकांची तर बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली आहे की त्यांना म्हणजे लहान लहान लेकरी वाचणे पाहतात. ते एवढे विकृत लोक आहेत. मग त्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार कोण? आणि उद्या जर माझ्या बहिणीला काही कमी जास्त झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मग ज्यावेळेस माझी टीम तिथं गेली त्यावेळेस रात्री 9 वाजता ती बस इथून निघाली. इथून पाटणपर्यंत जायला त्याला 1.5 तास लागतो. म्हणजे 9:15 वाजता इथून बस निघाली तर ती 10:30-11 वाजता त्या पाटणला पोहोचली. आणि त्या पाटणहून पुन्हा पायी 3 किलोमीटर घरी गेली. हे कुठलं
कुठला विकास आहे हा? कुठला विकास आहे सांगा ना. माझं लेकरू जर घरात आलं नाही 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तर ते मायबाप काळजी नसतं करत. आता ठीक आहे मोबाईल वगैरे, पण मोबाईल डाऊन आता इतक्या वेळापासून लेकरू सकाळी 8 वाजेपासून त्याला निघावं लागतं, ती सुविधा तुम्ही करू शकत नाही. मग कसला विकास हो? पुरुष म्हणायचं मग आम्ही तुम्हाला? आता हे मतदार राजाच ठरवतील. मतदार ठरवतील ते ठरवतील, पण मी माझं काम करत राहील आणि मी जनतेसाठीच करत राहील. जनतेचे जे जे प्रश्न आहेत ते मी मांडत राहील, त्यासाठी आंदोलन करत राहील, जनतेला न्याय मिळवून देत राहील आणि हे मी करू शकतो आणि मीच करू शकतो हा ठाम विश्वास मला आहे. आणि हाच विश्वास जनतेला सुद्धा आहे. जनतेला विचारा किंवा विरोधकाला विचारा, इतर जे कार्यकर्ते काम करतात त्यांनाही विचारा की करतो की नाही. होय, मीच करू शकतो असं आता आपण राजूभाऊ उंबरकर यांच्याकडून ऐकलं. आणि वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहे आणि त्या समस्यांचा तोडगा काढण्याचं काम राजूभाऊ उंबरकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. येणारी निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये राजूभाऊ उंबरकर यांना जनता साथ देतील हे आपल्याला ठरवायचं आहे. कारण आपल्याला विकास करायचा आहे, आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, आपल्या माता भगिनींना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, तसेच आपल्या परिसरामध्ये जी आरोग्य यंत्रणा आहे ती उत्कृष्ट असली पाहिजे आणि योग्य उपाय झाले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला सुविधा मिळाल्या नाही. साहेब, मी तुम्हाला मदत, माझ्या डोक्यामध्ये चालू असतं सगळं, तुम्हाला मदत थांबवलं मी, त्याच्याबद्दल माफ करा. काय हरकत नाही, बोला. मला सांगा, पूर्ण ग्रामीण भाग वणी बाजारपेठ आहे, हो मान्य? येस. ग्रामीण भागातल्या माझ्या माता भगिनी वणीत येतात. या विकास पुरुषाला विचारा की त्यांची साधी टॉयलेटची तरी सुविधा आहे का वणीत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण म्हणजे एवढं बारकाईनी हे जे काम करायचं हे सोपं नाहीये. तुम्ही जोपर्यंत जनतेत जाणार नाही ना, जनतेच्या, मग माझ्या बहिणीची किती कुचंबना होते. ती दिवसभराची इथं आलेली, तिला टॉयलेटला जायचं असेल, कुठं जायचं तिने, उघड्यावर कशी बसणार ती? आणि ती उघड्यावर बसेल याची लाज मला वाटली पाहिजे ना, की माझं एवढं खनिज संपत्तीने नटलेलं मतदारसंघ आहे, जो करोडो रुपयात जिल्हा चालवतो पूर्ण आमच्या खनिज निधीवर, आणि माझी बहीण उघड्यावर बसते, याची लाज वाटायला नको? हे लाजा विकलेल्या तो यांनी. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आता मला नका बसू घरी, आता मला पाठवा तुमचे कामं करायला. मान्य आहे मी पैसे नाही वाटू शकत, मान्य आहे मी दारू नाही वाटू शकत, पण तुम्हाला माहिती की मी 24 तास तुमच्यासाठी काम करू शकतो आणि मला जे करायचं ना ते तुमच्यासाठी करायचं. म्हणून मला एकदा त्या सभागृहात पाठवा आणि यांना याची जागा दाखवा. मला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या. तुम्ही देऊ शकता व्यापाऱ्यांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, सगळ्यांसाठी रामबाण इलाज आहे. तुमच्या घरचा मुलगा, तुमचा मित्र, तुमचा सोबतीच आमदार होणार आहे, म्हणजे तुम्हीच होणार आहात. म्हणून दिवस कमी राहिलेले आहेत, हे सोंग खूप करतील प्रचाराला. मागचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, वेळ होत नाही ना, मागचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मागं मी पट्ट्याचं आंदोलन, घरकुलासाठी स्वतःच्या नावावरची जागा लागते आणि आमच्या इथं खरबडा मोहल्ला वगैरे असा एरिया आहे वणी शहरात, ते आपल्याला माहिती आहे. मग माझ्या मनात असं आलं की घरकुल योजना आलेली आहे नगरपालिकेमध्ये, परंतु त्यांना लाभार्थी मिळत नाही. त्याचं कारण काय? तर लोकांजवळ जागा नाही. मग मी असा विचार केला की ज्या सरकारी जमीन आहे त्याचा पट्टा, लीजचा पट्टा यांचा होऊ शकतो आणि पट्टा मिळाला तर यांना घरं मिळू शकतात, लाईन मिळू शकते, पाणी मिळू शकतं, म्हणजे या सगळ्या सुविधा त्यांना मिळू शकतात घर झाल्यावर. आणि म्हणून मी ते पट्ट्याचं आंदोलन सुरू केलं, सगळ्यांचे फॉर्म भरले, सगळ्यांच्या जागा मोजल्या, त्याच्यासाठी एक इंजिनियर नियुक्त केला, एक वकील नियुक्त केला. जवळपास वर्षभर लागलं मला ते सगळं करायला आणि मदत लागली नगरपालिकेची निवडणूक. ती निवडणूक लागली आणि कोणीतरी आलं आणि ते बोलून गेले सत्ताधिकाऱ्यांमधले की पट्ट्याची गरज नाही, बिना पट्ट्याने आम्ही घरकुल देऊ. झालं, बेंगलं काम. अजूनही जो आमचा स्लम बेल्ट आहे, दीपक चौपाटीच्या मागचा एरिया आहे, किंवा इकडला काळेबाईच्या मुंजेबाईच्या दवाखान्याच्या मागचा एरिया आहे, असे भरपूरसे एरिया आहेत की जे
गव्हर्नमेंटच्या जागेवर बसलेले आहेत. त्यांना जर पट्टा दिला असता तर त्यांना निश्चित त्यांचं हक्काचं घर राहिलं असतं. पण अजूनही त्यांना यांच्या खोटे बोलण्यामुळं त्यांना काय वाटलं की दादा इतक्या वर्ष झाले, 1 वर्ष झालं दादा आम्हाला फिरवतोय, दादा मोजतोय काय, दादा प्लॅन नकाशा काय तयार करतो, दादा इंजिनियरच्या सह्या काय घेतो, शिक्के काय घेतो. एकंदरीत यांची फसवणूक करतात. त्यांची फसवणूक करतात. काय कसं आहे की जनतेला कळत नाही ना, तर तुम्ही समजून सांगायला पाहिजे की बाबा रे असं असं. आणि माझे त्यावेळेस पण अधिकारी वर्ग जनतेला उभाच करत नाही ना, त्यांना यूज देत नाही जवळ. सांगतो ना मी तुम्हाला. नाही ते जनतेला नियम माहिती नाही. जनतेसोबत मी ज्या वेळेस उभं राहिलो ना त्यावेळेस अधिकाऱ्याची टाप नाही. आणि तुम्हाला नाही का, तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडनं काम करून घ्यायचं असेल, मग त्याच्यात तुमचं इम्प्रेशन कसं आहे हे पहिल्यांदा तुम्ही पहा. तर ते काम तुम्ही करून घेऊ शकता. मी 100% मी तर सत्तेवर नसताना करून घेतो. पण मला त्या सभागृहात यासाठी जायचंय की याही पेक्षा जास्त आणि हक्काचं काम मला जिव्हाळा आहे हो. म्हणून हे सगळं मी रुग्णालय का करतो एवढं. एकंदरीत तुम्ही सभागृहात गेल्या म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रश्न मांडून आपल्या जनतेची मी- सेवा तुम्ही करू शकता. त्या मी या तुम्हाला भागातल्या कामाचा आढावा तुम्ही घेऊन योग्य पद्धतीने काम मी करू शकता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता की कामाची पद्धत कशी असली पाहिजे. कोविडचा काळ होता, हो. कोरोनाचा. आपण सगळेजण घरात बंद होतो. म्हणजे सुरुवातीला तर आपल्या घरात एखाद्या पेशंटला कोविड झाला, तो पेशंट दवाखान्यात गेल्यावर आपलं घर लॉक करून ठेवायचे, बंद करायचे, बरोबर आहे. आणि मग घरात आपण होतो, फक्त आपल्याला अँब्युलन्सचा आवाज कानावर यायचा दिवसभर अँब्युलन्सचा, कारण चारी बाजूला सुखसुराट शांतता. आणि मग ते कानावर यायला लागलं की त्या दवाखान्यात गेलं तर 4 लाख रुपये बेड मिळतो, त्या दवाखान्यात गेलं 6 लाख रुपये मिळतो, तिथं 4 लाख रुपये, तिथं 2 लाख रुपये. सरकारी दवाखाने फुल झाले, आता आपल्या पेशंटला जागा नाही. मग फोन वाजायला सुरुवात झाली की दादा माझ्या वडिलाला कोविड झाला, कुठे दवाखाना ऍडजस्ट करून द्या ना. मग त्याच्यासाठी धावपळ करणे, फोन लावणे, असं करणं तसं करणं, तिथल्या जिल्हाध्यक्षाला सांगणे, तो फोन लावून ती यंत्रणा बसवणे. आणि नंतर ते चित्र पाहिलं की तिथं आतमध्ये कोणी पाहायलाच कोणी नाही, त्यांची सेवा होते की नाही होत, औषध देत आहेत की नाही देत. बरं, मेल्यानंतरही तो आपलाच आहे की दुसऱ्याचं प्रेत आपल्याला बॅगमध्ये दिलं हेही लोकांना समजत नव्हतं. आला की तसंच टाका जाळा. इतकी भयान परिस्थिती होती. आणि आपण सगळे घरात होतो. घरात होतो. मनोपल्ली कार्यक्रम चालू होता. आणि मग म्हणलं नाही, आता घरात बसायला नाही जमत. कारण माझ्या इथल्या गरीब कुटुंबावर जर अशी वेळ आली, माझ्या कास्तकाराला झालं, माझ्या युवकाला झालं, माझ्या बहिणीला झालं, माझ्या मायमाऊलीला झालं, तिने जायचं कुठं. थेट उठलो. त्यावेळेस टाईपरायटर वगैरे सगळं बंद होतं. माझ्या इथला कम्प्युटर ऑपरेटर नव्हता. हाताने अर्ज लिहिला माझ्या लेटर पॅडवर आणि थेट गेलो मी एसडीओ ऑफिसला. त्याला दिलं. तर एसडीओ बिलकुल काचात वगैरे सगळा पॅक होऊन सुरक्षित यंत्रणेत ते बसलेले, कारण त्यांनाही त्यांच्या जीवाची काळजी, परंतु ते शासनाचं काम करत होते याचा अभिमान आहे आपल्याला. मी त्यांना अर्ज दिला की साहेब वणीमध्ये कोविड सेंटर सुरू करा, कक्ष सुरू करा. ते म्हणे होत नाही. का होत नाही? महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उपजिल्हा रुग्णालय आहेत तिथं कोविडचे रुग्ण भरती करणं सुरू आहेत. त्यांना परवानगी दिलेली आहे, तशी यंत्रणा तिथं उभी केलेली आहे. मग आपल्या इथं का नाही? आपल्या इथं नाहीच आहे. आपलं ग्रामीण रुग्णालय तुम्हाला माहिती नाही का? मी GR सोबत घेऊन गेलो, त्यांना GR दाखवला. साहेब 1992ला उपजिल्हा रुग्णालय आमचं मान्य झालेलं आहे. ते झालं नाही हा भाग वेगळा, पण शासन दप्तरी आमचं मान्य झालेलं आहे. या बेसवर तुम्ही करू शकता. ते म्हणजे नाही होत असं. म्हटलं करून दाखवतो. तिथून उठलो. आमचा तो चिकनकर मंडपाला आहे, चांगला पोरगा बिचारा. त्याला म्हणलं तू काही कर यार, मला मंडप टाकून दे. तो म्हणे काय काम आहे दादा? म्हणलं मला उपोषणाला बसा. तो म्हणे दादा आता उपोषणाला बसता का तुम्ही? म्हणलं तुला सांगितलं तेवढं करू शकतो तू माझ्यासाठी? तो बोलला हो दादा मी करून देतो. त्याने मंडप टाकला. मी तिथं उपोषणाला बसलो मागणी घेऊन की माझ्या इथं कोविड सेंटर सुरू करा. मी बसल्यानंतर माझ्या मुलांना माहिती झालं, पदाधिकाऱ्यांना. त्यांना वाटलं की दादा कसा काय बसला, एवढं म्हणजे कोविड होतोय प्रत्येकाला आणि हा रस्त्यावर जाऊन बसला. मग ते येऊन बसले माझ्यासोबत. मी म्हणलं तुम्ही कशाला आले? नाही दादा करायचं सगळे करू, याला म्हणतात टीमवर्क. मग आम्ही बसलो उपोषणाला. साहेब कुठली भीती नाही बाळगली आम्ही. मलाही परिवार होता, मलाही मुली होत्या, मलाही आई होती, भाऊ होते, गणगोत होते. एवढा मोठा पक्ष माझ्या विश्वासावर होता. जर मी त्या दिवशी घरात बसलो असतो ना
तर ह्या वणीच्या याच्यामध्ये कोविड सेंटर चालू नसतं झालं साहेब. बरं. मी तिथं बसलो का तर माझ्या इथला जीव नाही गेला पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं 4 दिवस उपोषण चालल्यानंतर मला काय कुत्र दिसत नव्हतं. कोणता पत्रकार नाही, कोणता कॅमेरा नाही, कोणता आमदार नाही, कोणता खासदार नाही, का कुठला लोकप्रतिनिधी नाही, कोणी नव्हतं दिसत. पण शासनाला ती दखल घ्यावी लागली कारण देशामधलं एकमेव उपोषण चालू होतं कोविड काळात, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं होतं. शासनाला झुकावं लागलं, शासनाला नमावं लागलं. ते तिथून सगळी कलेक्टर ऑफिसची टीम, त्याच्यानंतर CS ऑफिसची टीम, डॉक्टर्सची मला येऊन भेटले. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही उपोषण सोडा. म्हटलं नाही, पहिले ते कोविड सेंटर चालू करा. ते बोलले की आता इतक्या फास्ट नाही, आम्ही प्रथम उपचार कोविडचा सुरू करतो. म्हटलं मान्य, चालू करा. लगेच त्यांनी चालू केला कारण त्यावेळेस त्यांच्याजवळ निधी वगैरे सगळं अवेलेबल होता. त्यांनी लगेच ऑक्सिजनची लाईन, ऑक्सिजन सिलेंडर, हे ते सगळं, नवीन बेड, टीव्ही वगैरे सगळी सुविधा केली. ते चालू झालं. ह्याही पेक्षा मोठी गोष्ट सांगतो, ते तर चालू झालं. आणि तिथं जे रुग्ण भरती राहायचे ना, तुम्ही माहिती अधिकारात टाका, त्यांच्याजवळ यादी असेल दवाखान्याजवळ की इथं किती रुग्ण भरती होते. आणि त्या रुग्णांना जाऊन तुम्ही विचारा की बाबा रे, तू ज्यावेळेस ऍडमिट होता तर राजू उंबरकर तुला दिवसातून किती वेळेस भेटायला यायचा. मी साहेब 4 वेळा जायचो त्यांना भेटायला दिवसातून. त्यांचा चहा घेऊन जायचो, त्यांचा डबा घेऊन जायचो, 2 टाइमचा डबा घेऊन जायचो. एक वेळेस असाच फेरफटका मारायचो. तुम्हाला भीती नाही वाटली का? नाही, मी भिलो असतो तर ते हिंमत हारले असते. जनतेसाठी तुम्ही सतत धावून गेले असं म्हणायला या अरे माझा परिवार आहे तो. माझ्या परिवारात जर कोणी मरायला टेकलं असेल तर मी जाऊ नये त्याच्यासाठी. मी भिल. उद्या समजा माझ्या वैयक्तिक घरात जर काही झालं तर मी असाच भिणार आहे का? मी नेल ना त्याला दवाखान्यात. मग हा परिवार वाऱ्यावर का सोडायचा, इथपर्यंत विचार करतो. अजून काय करायला पाहिजे त्या राजू उंबरकरने सांगा. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला आणि घराघरातील प्रत्येक सदस्याला आपला परिवार म्हणून काम केलं. माझाच आहे ना परिवार. बरं, मी लक्ष नाही दिलं तर कोण लक्ष देणार आहे? मी प्रश्न नाही विचारला तर कोण प्रश्न विचारणार हो? मी इथं ढाल बनून आहे ना जनतेची, म्हणून तरी हे लाईनीवर आहेत. समजा मी ढाल नसतो ना तर मला माहित नाही काय झालं असतं या मतदारसंघामध्ये. कदाचित सगळा आतंकच झाला असता. भयानक. यांना विचारणारं कोणतरी आहे, यांना बोलणारं कोणतरी आहे, म्हणून यांना राजू उंबरकर नको आहे. तुम्हाला आठवत आहे नगरपालिका ज्यावेळेस माझी एक सत्ता आली होती, 2 नगरसेवक कमी होते, त्यावेळेस हे सर्व पक्ष एकत्र झाले. का? तर यांच्या मनात भीती होती की आज जर यांची नगरपालिका बसली तर हे काम चांगलं करून दाखवतील. यांनी मला 2 नगरसेवक नाही मिळून दिले. सर्व पक्ष एकत्र आले. मग त्याच्यात शिवसेना होती, त्याच्यात भाजप होती, त्याच्यात काँग्रेस होती, त्याच्यात त्यावेळेतली राष्ट्रवादी होती, जे आता शिवसेनेत आहेत ते. हे सगळेजण एकत्र झाले. का? तर मनसेची सत्ता नको. अरे घाबरतात होय. यांना माहिती आहे जर एकदा बसले ना मनसेवाले ते जनतेचे कामं करतील आणि जनता यांच्या सोबत राहील. ह्या महाराष्ट्रातील युवकांबद्दल अनेकशे विचार माझ्या नेत्याच्या मनात वादळ म्हणून फिरतायत. ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी माझा नेता मनातून बोलतोय. ह्या माझ्या माता भगिनींसाठी विचार करतोय, कलावंतासाठी विचार करतोय, क्रीडा क्षेत्रात विचार करतो. ह्या महाराष्ट्राचा कायापालट कसा होईल याची ब्ल्यूप्रिंट काढणारा नेता एकमेव ह्या देशामध्ये आहे. आणि मला तर अभिमान नाही, सार्थ अभिमान आहे की मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मला अभिमान आहे की मी एका प्रामाणिक नेत्याच्या हाताखाली काम करतोय. आणि म्हणूनच मी इथं ह्या मतदारसंघामध्ये काम करतोय. साधारण कार्यकर्ता ते पक्ष नेता साहेबांनी मला दिलेलं आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ज्या कृष्णकुंजवरून आवाज निघाला तर मंत्रालय धपकून जातं. शासनाने घेतलेले निर्णय त्यांना बदलाव लागतात. अशा नेत्याच्या हाताखाली मी कार्यकर्ता आहे.
याचा अभिमान मला. ज्या नेत्याच्या एका शब्दावर महाराष्ट्र थांबतोय अशा नेत्याकडे मी काम करतोय. मला दाखवा. त्या तोडीचा नेता मला नाही दिसला इतर कुठल्या पक्षात, कदाचित दिसणार सुद्धा नाही. आणि म्हणून पक्ष बदलायचा विचारच नाही. ठीक आहे, सगळ्या पक्षाला चढ उतार येतात, जातात, परंतु विचार करण्याची क्षमता, प्रामाणिकपणाची क्षमता त्यांच्याकडनंच आम्ही घेतलेली आहे. इतक्या निवडणुकी पडलो, मध्यंतरी मला अनेकशा पक्षाच्या ऑफरही आल्या होत्या, मी गेलो नाही. कारण तिथं प्रामाणिकपणा कुणाचा नाही ना. इथं माझा नेता महाराष्ट्रावर प्रेम करणारा नेता आहे. चांगल्याला चांगलंही म्हणतो, वाईटाला वाईटही म्हणतो. सत्ताधिकारी जर चांगलं काम केलं तर त्यांच्या पाठीवरून हात फिरवायला सुद्धा कमी करत नाही. चुकीचं काम केलं तर टपली मारायला कमी करत नाही. म्हणजे हे सर्व गुण जे आहेत ना, मला दाखवा ना कोणत्या नेत्याचं. आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक आहे. आत्ताच नाही तर माझी अशी इच्छा आहे, देवाचरणी प्रार्थना आहे की ज्यावेळेस या जीवातला जीव चालला जाईल, या शरीरातला, त्यावेळेस माझ्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा असावा आणि त्या झेंड्याखालीच मला माझा शेवट व्हावा, ही प्रामाणिक इच्छा माझ्या मनात आहे. पक्ष बदलून काही होत नसतं. तुम्हाला पक्षामध्ये राहून नेत्याचे विचार तळागाळात पोहोचवावे लागतात. नेता काय विचार करतो त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं. आता आपण पाहतो की लोक पक्ष सोडतात, दुसऱ्या पक्षात जातात, तिथेही त्यांना यश भेटत नाही. तिसऱ्या पक्षात दरवाजा खटखटतात, तिथेही त्यांना यश भेटत नाही. चौथ्या पक्षात जातात, तिथेही त्यांना यश भेटत नाही. एकंदरीत हे सत्तेसाठीच आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, का तर मला आमदार व्हायचंय. अरे बाबा, काय आमदार व्हायचे तुला? आमदार व्हायचे ना तुला, मग जनतेची कामं कोण करणार? तो स्ट्रगल कोण करणार? काय गरज नाही, माझ्याजवळ पैसे आहेत ना, मी आमदार होणार. मी 1000 रुपये मत वाटेल, मी 2000 रुपये मत वाटेल. ही जी संकल्पना आहे ना, ही मतदारसंघच नाही तर महाराष्ट्र बुडवत आहे. आज तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचा अजेंडा असलेला भाजप आणि अजित पवारला करोड रुपयाचा घोटाळा केला म्हणून जेलमध्ये टाकू हे बोलणारे आपले पंतप्रधान. 8च दिवसात आपण पाहिलं अजित पवार जेलमध्ये गेलेच नाही, उलटे यांच्या पक्षातून उपमुख्यमंत्री झाले. ही विचारसरणी तुम्हाला पटणार आहे का? नाही. आमचा नेता पाठिंबा दिला, जितक्या गोष्टी मागितल्या होत्या, मराठी भाषेला मागितल्या, गड किल्ल्याचं संवर्धन मागितलं, ह्या गोष्टी होत आहेत. तिथं सीटा मागितल्या, युती मागितली, गरज नाही. तुम्ही आता अजित पवारांबद्दल बोलले. भाजप सरकारने अजित पवारांना घेतल्यामुळे ज्यावेळेस भाजपला फटका बसेल. लोकसभा पाहिली नो, लोकसभा पाहिली. आणि अजित पवारमुळे म्हणता येत नाही, बुडत्याचे पाय डोळ्याकडे. जनतेच्या लक्षात आलेलं आहे की हे लोक काहीच करत नाही. देवेंद्र फडणवीसची विचारधारा म्हणजे वेगळी झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसमुळेच महाराष्ट्रात जे राजकारण गलिच्छ झालेलं आहे, तर त्यांच्याचमुळे फटका बसेल असं नाही वाटत तुम्हाला? काय हो, किती महाराष्ट्र मागे गेला त्याचा. तुम्हाला तो शिवसेना सगळ्या विचारधारा सोडून एकीकडे ज्याला आम्ही सर्व हिंदू आमचं दैव मानतो असे आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ज्यांचं नाव घेताना आमचं रक्त सळसळतं, त्यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसमध्ये जावं लागेल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेल, कुलूप लावेल. आणि बाळासाहेब ठाकरे म्हणलं की दिल्ली झुकायची, याचा सार्थ अभिमान आम्हाला होता की आमच्या महाराष्ट्रासमोर दिल्ली झुकते. ते नेतृत्व अजूनही कानात आवाज घुमतो, असं नेतृत्व. आणि ती सेना
मी माझे विचार मांडतो. ती सेना आज काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी घालून बसली. ते उदाहरण पाहिलं आपण डोळ्यासमोर. दुसऱ्या दिवशी पाहतो काय की सेना फुटली. कुणासोबत आली? भाजप सोबत आली. राष्ट्रवादी फुटली, भाजप सोबत आली. म्हणजे सत्तेतही हे, विरोधातही हे आम्हाला चुत्या बनवत आहेत. आपल्या गावरानी भाषेत सत्तेत पुतण्या ठेवायचा, विरोधात का करायचा? असंच आहे ना. हो असंच. एक सेना इकडे, एक सेना तिकडे. नेमकं करायचं काय? चाललंय काय हे? ज्याला मतदारांनी, एक मतदाराचाही विचार असतो आणि तो त्या ठाम विश्वासावर मतदान करतो. आणि हिंदुत्ववादी मतदारांनी मतदान केलं आणि ते हिंदुत्व विसरले. हा शॉकिंग आहे बरे. भाजप काय नेमकं तेच करते आज. भारतीय जनता आज तुम्हाला सांगतो ना, तुम्ही पहा ना, हे सत्ताधिकारी जे आहेत ना आता सत्तेवर, त्यांच्या आजूबाजूला सगळे मटके पट्टीवाले बसलेले असतात. हे चित्र चांगलं आहे चांगलं नाही. आणि कोणता पुरुष म्हणायचं मग तुम्हाला आम्ही? हा जळत नाही, बरोबर आहे. वाटत नाही. झेंडा हिंदूचा घेतला ना. यावेळी जनतेला कळलं पाहिजे. अरे हे मीच बोलू शकतो आणि मीच सांगू शकतो जे जनतेच्या मनातलं दुखणं आहे ना. अरे निदान एवढा तर तुमच्या मनात एवढं तर वाटलं पाहिजे की अरे माझा कार्यकर्ता जो खाली काम करतोय, जो हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरतोय, त्याला तुम्ही बाहेर बसवता. ज्याच्या भरोशावर तुम्ही निवडून येतात त्याला बाहेर बसवता. त्याचा स्वाभिमान कोण राखेल त्या कार्यकर्त्याचा? हे मी सांगायला पाहिजे, मी बोलायला पाहिजे. हे कळायला नको. लोकांचं कळत नाही, ठीक आहे, पक्षाचं तर कळायला हवं. हे कळायला मार्ग नाही. तुम्हाला पक्ष काय, पक्षाची नीतिमत्ता काय हेच कळत नाही. आणि तुम्ही म्हणता पुरुष. कोणता पुरुष बोलले तुम्ही? विकास पुरुष. विकास पुरुष. असं सगळं आहे. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की मी नशिबान माणूस आहे की मी राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे आणि तो आजीवन राहील. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनतेने एका विचारधारेवर निवडून दिलं आणि यांनी ही पूर्ण विचारधारा मातीत घातलेली आहे, धुळीत नेलेली आहे. तर यावेळेस जनता नेमकं काय करतील असं वाटतं मला वाटते? कारण तुम्ही म्हणाले की काका पुतण्या दोन्ही सेना इकडे तिकडे, त्याच्यामुळे जनतेला हा खेळ लक्षात आला असेल. 100% जनता मूर्ख आहे का? हे मूर्ख समजतात. झालं ना लोकसभेला एकदा, म्हणून लाडली बहीण आणली. हा, लाडल्या बहिणीचा जन्म का झाला तर लोकसभेला फटका बसला, म्हणून लाडली बहीण योजना आणली. आता लाडल्या बहिणीला हे माहित झालं की तिला फटका बसत आहे, तिचा संसार उद्ध्वस्त होतोय या 1500 मुळे, सगळं महाग झालं. तो फटका यांना बसेल ना, झोपीतही सुधारणार नाही. झोपीतही पुन्हा जन्मात विचार करू शकणार नाही. जनतेसोबत विचार करायचा, दगाबाजी करायचा. आणि एक प्रकारे यांनी जनतेच्या पाठीमध्ये सुरा खूप असलेला असं म्हणायला हरकत नाही. सुरा काय हो, जीवच घेतला काय खूप असला. राजभाऊ, मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो 18 वर्षाचा प्रवास होता, हे काम करण्याची गती, ही ऊर्जा, ही कशी सुरुवात झाली? कारण आमच्या जनतेला हे ऐकायचं आहे. एक तर कसं असतं, तुम्ही माझा नेता जर पाहिला, कुठेही जर आवाज आला तर तो विरोधक का असू नये, तो 10 मिनिट थांबतो, ऐकतोय की साहेब काय बोलतायत. हा नेता माझा. ते सत्य आहे. विरोधक असला तरी. हो, म्हणजे मीडिया समोर एक बोलणारे लोक, पण साहेबाचं भाषण चालू झालं तर घरात जाऊन टीव्हीवर संपूर्ण भाषण पाहतात की आज महाराष्ट्राला काय संदेश जाणार आहे याच्यातून. आणि अशा नेत्याच्या हाताखाली काम करत असताना त्यांचे विचार, मी जे काम करतो ना, हे त्यांच्या विचाराची प्रेरितून मी काम करतो. साहेबांनी मला सांगितलेलं की जोपर्यंत
तुमचा परिवार सुखी होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका. परिवार म्हणजे काय? जनता. परिवार म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता. सुरुवातीला साहेबांनी सांगितलं होतं, तू ज्या घरात राहतो ना ते घर स्वच्छ असलं पाहिजे. मग तू बाहेर आला ना तुझं अंगण स्वच्छ असलं पाहिजे. मग तू रस्त्यावर आला ना तुझा रस्ता स्वच्छ असला पाहिजे. मग तू बाजूच्याला जागृत केलं पाहिजे. मग तू समोरच्याला जागृत केलं पाहिजे. मग तू तुझ्या प्रिमायसेस मध्ये काम केलं पाहिजे. मग तू तालुक्यात केलं पाहिजे, मतदारसंघात केलं पाहिजे, जिल्ह्यात केलं पाहिजे, महाराष्ट्रात केलं पाहिजे. मगच मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल. आणि तशा प्रकारे प्रवास चालू आहे. याच्यामध्ये अनेकच्या अडचणी आल्या, अनेक वेळा जेल भोगावं लागली, अनेक वेळा भरपूरशा अडचणी आल्या, अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले. कधी थांबावसं नाही वाटलं का? हे थांबणारा माणूसच नाही मी थांबणारच नाही. लढणार म्हणजे लढणार, 100% लढणार. जनता माझ्या पाठीची आहे. तुम्ही तुम्ही जर म्हणत असाल की तू निवडून येत नाही तू काम करतो, हीच तर खासियत आहे माझी की जनते नाही म्हणलं तरी मी काम करतो. कारण 5 वर्ष निवडणूक येते जाते, पण 5 वर्ष जनता सांभाळायला कोणी तयार नाही. निवडून आलेलाही दिसत नाही आणि निवडणुकीत उभे राहणारही दिसत नाही. मला एक उदाहरण दाखवा, एक या मतदारसंघातलं एक उदाहरण की जो 24 तास या जनतेसाठी काम करतो. एक उदाहरण जनतेने मला दाखवा. एकच उदाहरण, एक उदाहरण दाखवा. 4 तारखेला नामांकन वापस घेतो मी. एक उदाहरण दाखवा. आणि जे उदाहरण दाखवाल ना त्याच्या पाठीशी उभा राहील मी. आहे उदाहरण ह्या मतदारसंघात. 24 तास काम करणार 24 तास 18 वर्ष निवडणुकीच्या वेळेस निवडणूक पडला तरी काम करणारा पक्ष एकमेव तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. इतर दुसरा तिसरा कुठलाही पक्ष नाही. आणि जनतेला माहिती आहे, आता जनतेने ठरवलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की यावेळी जनता मला निराश करणार नाही. कारण 5 वर्ष जीवनातले, आज मी तुम्हाला सांगतो, आज माझा रिकामा असणारा मुलगा, बेरोजगार मुलगा जर तो 30 वर्षाचा असेल तर तो 5 वर्षात 35 वर्षाचा होईल. काम कुठे त्याच्या हाताला? 35 वाला 40चा होईल, 40चा 45 होईल, 45चा 50 होईल. वेळ थांबत नसतो कुणासाठी. एक मतदान जर चुकीचं झालं ना तर वाटतं होईल आता या मतदारसंघाचं. या जनतेला तुम्ही काय संदेश देणार, या तरुणांना काय संदेश देणार? कारण येणारी जी 20 तारीख आहे ही फार महत्वाची आहे. मी तरुणांना एकच विनंती करणार की तुम्हाला राजू उंबरकर माहिती आहे, मी करणार हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही दहीहंडीला जेवढे जण येता ना तेवढ्यांनी परिवारासकट जरी मला मतदान दिलं तरी मी प्रचंड बहुमताने निवडून येतो. तुम्ही गरब्याला जेवढे जण येता ना तेवढ्यांनी पूर्ण परिवाराचे मतदान दिले तरी मी प्रचंड मतांनी निवडून येतो. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला येताना मोठ्या उत्साहात आपण जो उत्साह साजरा करतो त्या उत्साहात जेवढे जण सामील होतात ना माझे युवक युवती, त्यांनी जरी विचार केला तरी मी प्रचंड बहुमताने निवडून येतो. माझ्या मायबापाला विनंती करतो की या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्या मुलावर विश्वास ठेवा, राजू उंबरकरवर. मी माझ्या सर्व जनतेला एक विनंती करतो की तुमचं आरोग्य सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या. एक मत तुमचं येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या पोराला म्हणजे मला द्या. मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो की तुम्हाला जी सुरक्षता हवी आहे ना, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत ना त्या सर्व गोष्टीची पुरवठा करण्यासाठी हा तुमचा भाऊ सक्षम आहे, तुमच्या पाठीशी उभा राहील. मी शेतकऱ्याला विनंती करतो की तुमच्या डोळ्यातला अश्रू मला पुसायचं आहे आणि मी ते पुसू शकतो. ते पुसायची माझ्या ताकद आहे, ते पुसायची मला हिंमत द्या, त्याकरिता मला निवडून द्या. असे असंख्य प्रश्न आहेत. माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलांचे प्रश्न आहेत. ते समस्या निकाली काढायला मला निवडून द्या. मला आमदार ह्या गोष्टीसाठी व्हायचं आहे आणि म्हणून मला तुम्ही निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो. मला कृपया आता घरी बसवू नका, नाही तर ह्या मतदारसंघात हे ओरबडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनात
नैराश्य आल्याशिवाय राहणार नाही. मला ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्यात, मला ह्या युवकांच्या आत्महत्या थांबवायच्यात, मला ह्या माझ्या माता भगिनीच्या हाताला काम द्यायचं, माझ्या युवकाच्या हाताला काम द्यायचं आहे, मला वडीलधाऱ्या व्यक्तींना आरोग्याची सुविधा द्यायची आहे. याच्यासाठी मला निवडून द्या, एवढी विनंती मी आपणा सर्वांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही जनतेसाठी खूप काम करता. मतदार राजांनो, तुम्ही लक्षात ठेवा, राजूभाऊ उंबरकर हे कामाचा माणूस आणि आपल्या मुलांचं भविष्य आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात पाठवण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आणि येणारी 20 नोव्हेंबर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. राजूभाऊ उंबरकरांना मतदान करायचं आहे आणि तुमच्या भविष्याकरिता सभागृहात पाठवायचं आहे. त्यांनी माता भगिनींसाठी, तरुणांसाठी, आबालवृद्धांसाठी, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची त्यांनी सेवा केलेली आहे. आणि ते या ठिकाणी खंबीरपणे उभे होते आणि उभे आहे आणि राहणार आहे. म्हणून सत्ताधारी त्यांच्या नादी लागत नाही, कारण ते प्रत्येकाला प्रश्न विचारतात, जबाब विचारतात. कशासाठी? तर आपल्या परिवारांसाठी, आपल्या या जनतेसाठी. म्हणून तुम्हाला विचार करायचा आहे आणि राजूभाऊ उंबरकरांना सभागृहात पाठवून आपल्या भागाचा विकास करायचा आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, येणारी 20 नोव्हेंबर आणि 23 तारखेला राजूभाऊ उंबरकर यांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. धन्यवाद.